25वं वर्ष हे फार इंटरेस्टिंग असतं. तुमच्या 2-3 गर्लफ्रेंड वगैरे आजकालच्या काळात झालेले असतात. सगळे प्रेमाचे अनुभव, हसण्याचे वगैरे सगळे झालेले असतात. तुम्ही सेटल होता. तुम्ही 1-2 जॉब्स इंटर्नशिप नंतर केलेले असतात, तेही फसलेले असतात. ते करून तुम्हाला एक दिशा मिळायला लागली असते की हा आता ही परफेक्ट दिशा आहे, इथे आपल्याला जायचं आहे. आणि 25 पासनं मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने तारुण्याची सगळी शक्ती असते, पण त्याच पुढे उत्तर तारुण्यातली जी एक दिशा असते आपल्याला मिळालेली तीही असते. त्यामुळे अशा पद्धतीने नवतरुण झालेल्या तुमच्या विपुलश्रीचं मी स्वागत करतो. 25शीत आलेल्या आता नव्हतं पुन्हा सांगतो. ती म्हणते की इंग्लंड साईड होतं आणि आम्ही फेसबुकवर भेटलो. मग नंतर आम्ही व्हॉट्सॲपवर रात्री चॅट केले, दिवसा चॅट केले. मग नंतर इंस्टाग्रामवर लाईव्ह स्टोरीद्वारे त्यांनी मला प्रपोज केलं आणि आमच्या सगळ्या फ्रेंड्सनी त्याला हार्ट वगैरे सगळे दिले. आणि मग व्हायबरवर आम्ही आता 2 महिने रिलेशनशिपमध्ये. तर आता आम्हाला फक्त लग्न करायचं आहे, तर तू आशीर्वाद आणि पैसे दोन्ही दे, असं आत्ताच्या पिढीला साजेसं असं ती मुलगी म्हणते. मग बाप तरी आत्ताच्याच पिढीतला असतो. मग तो म्हणतो की प्रियकरने आता लग्न तू स्काईप व्हिडिओ कॉलवरनं कर किंवा फोन वापर फेसबुकवरचा आणि त्यातलं काय. हनीमूनसाठी एखादं VR ॲप घेऊन टाक. संसारासाठी भांडी कुंडी तुझी अमेझॉनवरनं घे. आणि नंतर जर एक अंदाज घे जरा काही का नाही पटलं तर नवऱ्याला OLXवर मोडीत काढ. सध्या सगळ्यांना मोबाईल शिवाय करमत नाही. मोबाईल नसेल तर बेचैन होतो. परंतु या सोशल मीडियाच्या युगात आपण कसं स्वतःवर नियंत्रण ठेवावे, या सोशल मीडियाचे फायदे तोटे काय, टिप्स काय, याबाबत प्रसिद्ध व्याख्याते श्री आशुतोष जवडेकर कुलश्री या मासिकाच्या रौप्य महोत्सव कार्यक्रमात बोलताना सर्वांना मार्गदर्शन केले. त्याचा हा भाग आपल्यासाठी. उपस्थित असलेल्या सर्व रसिकांचं प्रमुख पाहुणे डॉक्टर आशुतोष जावडेकर यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात आपण ईशस्तवनाने करणार आहोत. मी आमंत्रित करते वर्षा पुलेला. नमस्ते शारदे देवी काश्मीर पुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे. या श्रद्धा मंडळी, रंग, रस, रूप आणि गंध घेऊन येणारा नेहमीचाच वसंत. पण जेव्हा पानागणिक फुललेला मोगरा, पांढऱ्या तुऱ्यांनी बहरलेली रातराणी, निमुळत्या पाकळ्यांचा मदनबाण आणि लाल भडक लहरलेल्या फुलांनी फुललेला गुलमोहर समोर येतो, तेव्हा तोच वसंत अधिक उन्मादाचं, अधिक उत्साहाचं आणि चैतन्याचं वरदान घेऊन आपल्या समोर येतो.
विपुलश्रीची वाटचाल आणि विपुलश्रीचा आजचा हा रौप्य महोत्सव आपल्याला हेच सांगतो की फक्त दरवर्षीच नाही तर दर महिन्याला हा वसंत आपल्या घरामध्ये येतो. साहित्याच्या रूपातून आपण वेगवेगळी वसंताची ही रूपं बघत आहोत. मी आजच्या या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आपल्या सर्वांकडनं सर्वप्रथम माधुरीचं अभिनंदन करते. माधुरी, तुझं खूप खूप अभिमान वाटतो. मुळामध्ये मासिक चालवणं हे त्या काळामध्ये खूप चांगलं होतं, पण त्यानंतरच्या गेल्या दशकामध्ये मासिकाची जी वाटचाल, इतर मासिकांची जी वाटचाल आपण बघतो आहोत, त्यामध्ये एक देखणेपणानं उठून राहिलेलं विपुलश्री हे मासिक आणि आपण सगळेजण या विपुलश्रीचे परिवारातली मंडळी. आज आपण स्वागत करणार आहोत. मंचावरती आहेत डॉक्टर आशुतोष जावडेकर. धन्यवाद आशुतोष. ज्योत्स्नाताई आफळे मंचावर आहेत, त्यांचंही स्वागत इथे संपन्न होईल. परीक्षक ज्योत्स्ना आफळे. विपुलश्री हे एक कौटुंबिक मासिक आहेच, पण ते कुटुंब मासिकही आहे असं म्हणायला हरकत नाही. गेली 25 वर्ष अव्याहतपणे या मासिकाचं संपादन जी माधुरी करते ती आणि तिचा परिवार या म्हणजे एक आपल्याला पूर्वीची गोष्ट आठवत असेल की कुटुंब रंगले काव्यात असं एक नाटक होतं. तसं हे कुटुंब संपूर्णपणे विपुलश्रीमध्ये दंग असलेलं आहे. आजच्या या 25व्या वर्षाच्या प्रित्यर्थ मला पहिल्यापासून आठवत आहेत ते संजय वैद्य. अशा प्रत्येक कार्यक्रमाला एक अग्रगण्य चार्टर्ड अकाउंटंट असलेले संजय वैद्य, त्यांना एप्रिल महिना किती बिझी असेल हे आपल्याला कळतच असेल, तरी सुद्धा ते शेवटच्या कुठल्या तरी खुर्चीत सातत्यानं बसलेले असायचे, पुढे कधीही न येता. आणि मला खात्री आहे की संजयजी आजही तुम्ही कुठल्या तरी रूपाने इथे सूक्ष्म रूपाने अस्तित्वात असाल आणि हा कौतुक सोहळा नक्की बघत असाल. तर सर्वांची मला नावं विपुलश्री कुटुंबातल्या किंवा माधुरी वैद्याच्या कुटुंबातल्या सगळ्यांची नावं मला घ्यावीशी वाटतात. तिची मुलं आहेत, रुचिरा, मिहीर, तिच्या बहिणी आहेत, तिचे आई वडील आहेत. या सगळ्यांचा अतिशय मोठा सहभाग तिच्या पाठीशी आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की आपण एखादं कार्य आरंभ केला किंवा त्याच्यामध्ये यश मिळवायचं असेल तर जेवढे स्वतःचे कष्ट त्याच्यामध्ये आवश्यक असतात तितकीच आपली पूर्वपुण्याही जरुरी असते. आणि ही पूर्वपुण्याही तिला तिच्या आईवडिलांच्या रूपाने मिळाली अशी तिची श्रद्धा आहे. आणि म्हणून आज ती आईवडिलांचे आशीर्वाद त्यांना पुष्पगुच्छ देऊन घेणारे, त्याला सत्कार मला म्हणावंसं वाटत नाही, ही एक कृतज्ञता आहे आणि हे आशीर्वाद आहे. त्यांच्याच घरातली नवीन पिढी म्हणजे माधुरीची नातवंडही मराठी उत्तम बोलतात. तिची नात तर मला वाटतं चुरू चुरू सतत काहीतरी कविता गाणी म्हणत असते आणि हाच साहित्याचा मराठी भाषेचा वारसा माधुरीकडनं तिच्या पुढच्या वारशांकडे हस्तांतरित होतो आहे. अजून एक सत्कार राहिला आहे. आजचं सूत्रसंचालन जी करते तिचं नाव डॉक्टर वनिता आपटे. ती मैत्रीण आहे माझी आणि ती नेहमी मला म्हणत असते की तुझ्यासाठी मी काहीही करायला एका पायावर तयार आहे. तर आज ती खरंच एका पायावर उभं राहून करणार आहे, कारण तिचा एक पाय प्लॅस्टरमध्ये आहे. नमस्कार. आजचे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर आशुतोष जावडेकर, व्यासपीठावरील इतर मान्यवर आणि उपस्थित श्रोत्यांचे आजच्या आपल्या रौप्य महोत्सवी सोहळ्यामध्ये मनपूर्वक स्वागत. आज विपुलश्री मासिकाचा 25वा वर्धापन दिन. हा दिवस साजरा करताना मला मासिकाचा अगदी पहिला कार्यक्रम आठवतो. पत्रकार भवनचा हॉल, त्यावेळी ज्येष्ठ कवी आणि गीतकार सुधीर मोघे यांच्या हस्ते विपुलश्रीच्या पहिल्या अंकाचं प्रकाशन झालं होतं. पत्रकार भवनचा तो हॉल असाच तुडुंब भरला होता. लेखक, वाचक, हितचिंतक सगळे जमलेले होते. 1999 साली जागतिक मंदीचा तो काळ होता. श्रोत्यांच्या डोळ्यात काळजी, उत्सुकता, कौतुक असं सगळ्या भावनांचं मिश्रण दिसत होतं. उत्साहाने सुरू तर केलंय, पण निभावणार कसं हे प्रश्नचिन्ह मला प्रत्येकाच्या डोळ्यात वाचता येत होतं. व्यासपीठावर बसल्या बसल्या माझ्या मनात येत होतं, एक मासिक काढायचं तर त्याच्या कितीतरी कड्या आहेत. लेखक तर आहेतच, लेखक तर प्राण आहे मासिकाचा,
पण तांत्रिक बाजू सांभाळणारे DTP ऑपरेटर, मांडणी सजावट कलाकार, चित्रकार, प्रिंटर, प्रूफ रीडर, छायाचित्रकार, जाहिरातदार या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला हा डोलारा सांभाळायचा. 2 वर्षाचा स्त्री मासिकाचा अनुभव होता, पण तो फक्त संपादनाचा होता. व्यवस्थापन, मासिकाचं वितरण हे आता सगळंच करायचं होतं. पण पत्रकार भवनच्या त्या सभागृहात जमलेली इतकी माणसं आपण जमू शकलो आहोत, तर त्या सगळ्यांच्या सहकार्याने हे आपण सहज निभावून नेऊ शकू असा विश्वासही वाटत होता. हे माणसांचं संपादनच तर महत्त्वाचं आहे आणि ते माझ्याकडे विपुल आहे. अगदी विपुलश्री नावाला साजेसं आहे आणि त्याची प्रचिती पुढच्या काळामध्ये येत गेली. मासिक 1999 मे 1999 मध्ये सुरू झालं आणि जूनमध्ये माझी सहकारी शर्मिली कवडे रुजू झाली. पुढे 5-6 महिन्यामध्ये दीपक दंडवते आले. DTP प्रिंटिंग ह्याची टीम जमा झाली. जाहिरातीसाठी मुंबईतून दिलीप टोळकर आणि पुण्यातून पुष्कराज खांडेकर काम बघायला लागले आणि आजही ही सगळी मंडळी माझ्याबरोबर आहे. विपुलश्रीला माणसांची कमतरता कधीच जाणवली नाही. म्हणूनच मासिकाला 20 वर्ष पूर्ण होताना मी संपादन माणसांचं हे सलग 2 वर्ष चालवलं. अगदी पहिल्यापासून ते आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी विपुलश्री मोठं होण्यासाठी हातभार लावला होता त्या सगळ्यांच्या बद्दल मी लिहिलं आणि एक प्रकारे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. हे सदर लिहित असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की मी साहित्य वाचलंच, पण माणसं वाचायला मात्र मी चांगलं शिकले. एकेका व्यक्तीबद्दल लिहित गेले तसं लक्षात आलं की या सगळ्यांना मी खूप चांगलं ओळखते. त्यांच्यातले गुण, स्वभावातले बारकावे खूप चांगले माहीत झाले आणि त्यामुळे ते तसेच्या तसे लिहिताना मला खूप समाधान वाटत होतं. मासिकाच्या सुरुवातीपासून मासिकासाठी ज्यांनी ज्यांनी महत्त्वाचं योगदान दिलंय त्या सगळ्यांचा आज रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सन्मान करावा असं माझ्या मनात आलं. त्यामध्ये लेखक आहेत, सल्लागार आहेत, DTP ऑपरेटर आहेत, मांडणी सजावट कलाकार आहेत, चित्रकार आहेत, छायाचित्रकार आहेत आणि माझे कार्यालयीन सहकारी पण आहेत. काही महत्त्वाचे मोहरे काळाच्या पडद्याआड गेले. डॉक्टर सुवर्णा दिवेकर, डॉक्टर गन्ना जोगळेकर, डॉक्टर लीला दीक्षित, रोहिणी झेंडे, चित्रकार सुधा मोने ही मंडळी आता हयात नाही. आशा कर्दळे इथे नाही. या सगळ्यांचा सन्मान करायला मला आवडलं असतं, पण आता ते शक्य नाही. मात्र त्यांच्याबद्दलची कृतज्ञता कायमच माझ्या मनामध्ये राहील. मासिकाच्या ह्या महत्त्वाच्या टप्प्यावर 2 व्यक्तींची आठवण काढल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. माझे मिस्टर संजय वैद्य आणि सल्लागार संपादक डॉक्टर सुवर्णा दिवेकर. हे दोघं आणि मासिक वेगळं करताच येणार नाही. इतके ते दोघंही मासिकाशी एकरूप झालेले होते. संजय वैद्यांनी कायम जाहिरातींचा भक्कम सपोर्ट दिला. आता तो माझी मुलगी आणि जावई देत आहे आणि डॉक्टर सुवर्णा दिवेकरांच्या ध्यानी मनी स्वप्ने कायम मासिकाचा विचार असायचा. दोघंही मासिकाचे भक्कम आधारस्तंभ होते. मासिकाला 3 वर्ष पूर्ण होताना आम्ही वासंतिक कथा स्पर्धा सुरू केली. त्यालाही आता 22 वर्ष झाली. या 22 वर्षात या स्पर्धेचा प्रतिसाद लक्षणीयरित्या वाढत गेला. या स्पर्धेतून आम्हाला कायमस्वरूपी कथा लेखक मिळाले. निलिमा बोरवणकर, अर्चना अकलूजकर, पुरा रामदासी, रोहिणी झेंडे हे लेखक स्पर्धेत पारितोषिकं मिळवून आता दिवाळी अंकांचे निमंत्रित कथा लेखक झाले. त्यांचे अनेक कथासंग्रह प्रसिद्ध झाले आणि त्यातले काही पुरस्कार प्राप्त आहेत. 2002 याच वर्षी आम्ही विपुलश्री गप्पा हा कार्यक्रम सुरू केला आणि 2002 ते 2008 असा 6 वर्ष चालवला. अनेक ज्येष्ठ साहित्यिक, अभिनेते, डॉक्टर्स, उद्योजक या व्यासपीठावर येऊन गेले. राजेश दामले, निलिमा बोरवणकर, जयश्री कुबेर, सुधीर गाडगीळ, नानासाहेब लिमये, डॉक्टर लिली जोशी, डॉक्टर प्राची साठे, डॉक्टर अश्विनी धोंगडे यांनी या कार्यक्रमांची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली. विपुलश्री गप्पांचे कार्यक्रम हा विपुलश्रीच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला. विपुलश्रीचे अनेक विशेषांक निघाले. त्यातला महिला दिन विशेषांकाचं मानद संपादकपद गेली काही वर्ष डॉक्टर अश्विनी धोंगडे सांभाळतात. तसंच विपुलश्रीचे काही अंक वैद्यकीय विषयांवर निघाले. त्यांचं मानद संपादकपद डॉक्टर प्राची साठे आणि डॉक्टर लिली जोशी यांनी सांभाळलं. विपुलश्रीच्या विशेषांकांच्या यशामध्ये या संपादकांचा महत्त्वाचा वाटा आहे. पहिल्या 15 वर्षातल्या महिला दिन विशेषांकांवर डॉक्टर सुनंदा थोरात यांनी आपला MPhilचा प्रबंध पुणे विद्यापीठामध्ये सादर केला
आणि विद्यापीठाकडून त्याला मान्यताही मिळाली. विपुलश्रीला पहिल्या 15 वर्षात अनेक पुरस्कार मिळाले. दिल्लीची कथा संस्था, महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघ या आणि अशा अनेक मान्यवर संस्थांचे पुरस्कार मिळाले. मात्र गेली 10 वर्ष आम्ही पुरस्कारासाठी अंक पाठवणं थांबवलं. आता वाचकांचं भरघोस प्रेम आणि प्रतिसाद हाच आमच्यासाठी मोठा पुरस्कार आहे आणि तो मात्र आम्हाला भरभरून मिळतो. सध्या छापील माध्यमांसमोर मोठं आव्हान आहे ते माध्यम क्रांतीचं. समाज माध्यमांचा वापर आणि लोकप्रियता अफाट आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टा, गुगल, यूट्यूब यावर इतकी माहिती उपलब्ध होते की त्याच्यासमोर प्रिंट मीडियाचा कसा टिकाव लागणार असा प्रश्न पडतो. पण आमचा गेल्या 1-2 वर्षातला अनुभव असा आहे की ही दोन्ही माध्यमं एकमेकांना पूरक होऊ शकतात. याचा प्रत्यय आम्हाला या वर्षीच्या कथा स्पर्धेच्या वेळी आला. आम्ही स्पर्धेचं निवेदन फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर पाठवलं तर स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद आला आणि आम्हाला अनेक नवीन आणि तरुण कथालेखक मिळाले. तसंच कार्यक्रमाचं निमंत्रण पण आम्ही समाज माध्यमांवर टाकतो, कारण पोस्टाने पाठवलेली पत्रिका वेळेत मिळेल ही खात्री नसते आणि वृत्तपत्रांमध्येही लिहिलेलं निवेदन जसंच्या तसं छापूनही याची खात्री नसते. फेसबुक, व्हॉट्सॲपवरच्या निमंत्रणाला मात्र भरघोस प्रतिसाद मिळतो हे आजच्या गर्दीवरून दिसतं. त्यामुळे या माध्यमांची स्पर्धा न म्हणता त्याचा योग्य उपयोग प्रिंट मीडियाने जर करून घेतला तर त्याचा निश्चितच फायदा होतो. सध्या डिजिटल मासिक, ई मॅगझिन असे पर्याय पण निघत आहेत. काही प्रमाणात याचाही वापर करायचा आमचा विचार आहे. ज्यांना पोस्टाने वारंवार पाठवणे अंक मिळत नाही त्यांना अंकाची PDF मेलवर पाठवणं आम्हाला शक्य आहे. तसंच परदेशातल्या वाचकांना पण अंकाची PDF पाठवणं हेही आता आम्ही सुरू करतोय. त्याचप्रमाणे दर महिन्याला त्या महिन्याच्या अंकातला एखादा चांगला लेख किंवा कथा आणि संपादकीय याचा व्हिडिओ यूट्यूबवर टाकायला सुरुवात केली आहे. 3-4 दिवसापूर्वी पहिला व्हिडिओ टाकला आहे आणि त्याला गेल्या 3-4 दिवसामध्ये 300च्या आसपास व्ह्यूज आलेले आहेत. पुढे कसा प्रतिसाद मिळेल त्याच्यावर या पुढचा वापर कसा असेल ते ठरेल. आजचा आपल्या व्याख्यानाचा विषय पण डॉक्टर जावडेकरांनी हाच निवडला. त्यांच्याकडूनही आपल्याला काही मार्गदर्शन मिळू शकेल. डॉक्टर जावडेकर व्यवसायाने दंतवैद्य आहेत. याशिवाय ते उत्तम लेखक आणि उत्तम वक्ते आहेत. त्यांनी आजचा विषय समाज माध्यम हा निवडल्याने सगळ्यांनाच त्याबद्दल ऐकायची खूप उत्सुकता आहे. तरुण उत्साही प्रमुख पाहुणे आपल्याला लाभल्यामुळे त्यांनी विषयही तरुणांना आवडेल असा निवडला. अर्थात हल्ली ज्येष्ठ नागरिकही या माध्यमांचा भरपूर वापर करताना दिसतात. त्यामुळे सर्वच वयोगटातील लोकांना हा विषय निश्चित आवडेल. त्यांचे विचार ऐकण्याची मलाही खूप उत्सुकता आहे. त्यामुळे मी इथेच थांबते. धन्यवाद. खूपच इंटरेस्टिंग विषय माधुरीने आत्ता सांगितला. म्हणजे त्यांचा विषय ऐकल्यानंतर त्याच्यावरची कमेंट मी नंतर सांगेन, तुम्हालाही ती आवडेल बहुधा. कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी मी डॉक्टर जावडेकरांना विनंती करणार आहे की त्यांनी आजच्या वासंतिक अंकाचं प्रकाशन करावं. आत्ताच माधुरी वैद्यांनी सांगितलं की दरवर्षी आम्ही कथा स्पर्धा घेतो. या कथा स्पर्धेचं परीक्षण ज्यांनी केलं त्या ज्योत्स्नाताई आता मंचावरती आहेत. मी त्यांना त्यांचं मनोगत व्यक्त करायची विनंती करते. सन्माननीय व्यासपीठ, प्रतिथयश लेखक, उत्तम वक्ते, आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर आशुतोष जावडेकर, विपुलश्री मासिकाच्या मालक संपादक माधुरी वैद्य, तसेच हरहुन्नरी व्यक्तिमत्व असलेल्या आणि आज एका पायावर उभ्या असलेल्या विनिता आपटे आणि सर्व रसिक श्रोते. विपुलश्री मासिकातर्फे गेली अनेक वर्ष वासंतिक कथा स्पर्धा आयोजित केली जाते. कथा स्पर्धेला पुण्या मुंबईसारख्या मोठ्या शहरातून नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेक छोट्या गावातूनही उत्तम प्रतिसाद मिळतो. कथेला पुरस्कार मिळो अथवा न मिळो, पण आपण कथा लिहायची आणि स्पर्धेला पाठवायची हे ज्यांनी केलं त्या लिहित्या हातांचं कौतुकच करायला पाहिजे. स्पर्धेसाठी जवळजवळ 110 कथा आल्या होत्या.
3 कथासंग्रह छापले जातील इतक्या त्या कथा पाहून माझ्यातला परीक्षक तर अवाकच झाला. पण यापुढे मराठी साहित्य लिहिलं जाणार आहे का? कोण ते वाचणार आहे? मराठीला भवितव्य आहे का? अशी काळजी करणाऱ्या चिंतातुर जीवांना ही एक चपराकच आहे. धन्यवाद ज्योत्स्नाताई, एक वेगळा विचार मनामध्ये रुजवल्याबद्दल. भिजून आलेली हिरवी पाती आपल्याला बघायला मिळतात. आत्ताच आपण अनेक पुरस्कार विजेत्यांना इथे बघितलं, ज्यांच्या साहित्यातून आपण सगळेजण साहित्यात भिजून जातो. या सर्व पुरस्कारांतर्फे मंचावरती मी आमंत्रित करते आशुतोष उकिडगे यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सारे मान्यवर आणि सारे सुजान श्रोते यांना माझा आशुतोषचा सस्नेह नमस्कार. खरं तर विपुलश्री मासिक आणि संपूर्ण परिवार आणि विशेषतः माधवी वैद्य सर्व यांच्याविषयी जेवढं बोलावं तेवढं थोडंच आहे. अर्थात फार वेळ घेणार नाही, पटकन माझं मनोगत सांगतो. विपुलश्री मासिकामध्ये 2001 सालापासून मी लिहित आलेलो आहे ते आज तक आहे आणि अतिशय सुंदर असे सुंदरशा अनुभवांचा साक्षीदार मी गेली 20 किंवा 2 तप जवळजवळ आहे. माधुरी वैद्य ज्या संपादिका आहेत त्या कधीही आम्हा लेखकांना म्हणजे आम्ही काय लिहावं, कसं लिहावं यामध्ये कधीही हस्तक्षेप करत नाही. उलट पूर्ण लिहिण्याचं स्वातंत्र्य असतं आणि त्यानंतर वेळोवेळी मार्गदर्शन तर असतंच. एक छोटासा प्रसंग मला आठवतोय. एकदा त्यांच्या संपादकीय मंडळामध्ये एक जाणकार अशा कथा लेखिका होत्या. त्यांनी एका नावाला आक्षेप घेतला होता की हा कथा व्यक्तिरेखेचं नाव असं नसावं तसं असावं. अर्थात माधुरी वैद्यांनी मला सांगितलं नाही, हा लेखकाचा अधिकार आहे, तू जे नाव तुला योग्य वाटतंय ते तू ठेव त्या कथेला. आणि त्यानुसार ती कथा खरोखरच चांगली पुढे गेली. आणि तेव्हा अगदी तरुण काळामध्ये जेव्हा मी नुकताच कथा किंवा लेखक म्हणून रुजत होतो त्या काळात माधुरी वैद्य यांचा जो मला पाठिंबा मिळाला त्याबद्दल एक सदैव एक अशी अशी कृतज्ञता माझ्या मनात त्यांच्याविषयी आहे. त्याचबरोबर बाली, इंडोनेशिया ह्याचे वैशिष्ट्यपूर्ण टूर मी केली होती आणि त्या अनुभवांवर आधारित असं काही मी लिहिलं होतं. तर त्यावेळेला आम्ही लॅपटॉपवर, तेव्हा ती प्रचलित नव्हती पद्धत, आम्ही हस्तक्षेप म्हणजे हस्तलिखित लिहून पाठवायचो. त्यावेळेला त्याच्यामध्ये बऱ्याच चुका असाव्यात किंवा ती फोटोकॉपी म्हणजे नीट आलेली नव्हती आणि दिवाळी अंक म्हणजे त्याची डेट तर अगदी जवळ आली होती, काही करणं शक्य नव्हतं. मी त्यांना असंच सुचवलं की तुम्ही यंदाच्या दिवाळी अंकासाठी आपण तो गाळूया, पुढच्या वर्षीचा विचार करूया. पण त्या म्हणाल्या नाही आता ठरवलं तर आपण पुढे जायचंच. आणि खरोखरच अगदी म्हणजे रात्रभरामध्ये तरी ते कसं केलं माहिती नाही, पण अतिशय उत्तम असं त्याचं आपण काय म्हणू सादरीकरण त्या लेखाचं फोटोसहित झालं. अशा अनेक आठवणी आहेत, सांगाव्या तेवढ्या थोड्याच, पण वेळ कमी आहे तेव्हा इथेच मी थांबतो. आणि परत एकदा माधुरी वैद्य यांना, त्यांच्या संपूर्ण परिवाराला आणि विशेषतः विपुलश्री मासिकाला जे आपल्या सर्वांचा हक्काचं व्यासपीठ आहे त्या मासिकाला आणखी पुढच्या अनेक वर्षांसाठी वाटचालीसाठी परत एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. सातत्यानं घरातल्या कुठल्याही अडचणींचा पाढा न वाचताही मासिक सुरू ठेवणं आणि दर्जेदार पद्धतीनं ते प्रकाशित करण्याची जबाबदारी जी माधुरी वैद्यांनी घेतली आहे त्याबद्दल आपल्या सर्वांकडनं तिला मला गुच्छ द्यायचा आहे. मंगलाताई, तुम्ही ती स्वीकारा जबाबदारी. आता मला बोलणं कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे 26 वर्षापूर्वी माधुरी वैद्य मला भेटायला आले. तेव्हा मी माहेर मासिकाचं काम करायचे आणि त्या माझा सल्ला मागायला आले, काय करू, कसं मासिक काढू, नाव काय ठेवू, कसा व्यवहार करू. मला जे जे शक्य आहे ते मी सांगितलं. त्यांनी माझ्याहून खूप छान काम केलं म्हणून त्या इथवर आल्या. कारण मी दुसऱ्याच्या मासिकाचं काम करत होते, त्या स्वतःचं करतायत, यात अतिशय फरक आहे. त्यांनी किती माणसं गोळा केली आपण बघतोय. मला असं वाटतं की आपल्या समाजात खूप लोकांना खेळायचं आहे पण खेळायला अंगणं नाही.
माधुरी वैद्यांनी एक अंगण आमच्यासाठी एवढी वर्ष मोकळं केलं. त्यामुळे सर्व श्रेय ह्यापुरतं त्यांचं आहे की असं एक अंगण असावं की मला काहीही वाटलं, कशाविषयी राग आला, कशाची चेष्टा करावीशी वाटली, तर मी हक्काने त्यांना म्हणू शकते की मला असं वाटतंय, मी लिहू का, आणि त्यांना ते हवं असतं वगैरे. हा पुढचा भाग आहे. मासिक चालवणं ही खूपदा शत्रू करण्याची कला असते, कारण मी पुष्कळ शत्रू जुन्या काळात जवानीच्या जोशात वगैरे केलेले आहेत. तर माधुरी वैद्यांनी तो पण खड्डा टाळलेला मला दिसतो आहे. ते अजिबात शत्रू न करता माणसं जोडून त्यांना सातत्याने आपल्याबरोबर घेऊन नवनव्या कल्पना राबवून हे असं जे काय त्यांनी काम केलं त्याला माझा अतिशय मनपूर्वक सलाम आहे. हे काम असंच पुढे चालू राहावं, पुढची कुठेतरी कामं करणाऱ्यांची मालिका हळूहळू तयार व्हावी असं मला ह्या निमित्ताने सुचवावं असं वाटतं. आणि मग ह्या कामाची माधुरी अशीच पुढेही चालू राहील, तसंच होवं अशी मी शुभेच्छा देते. किती मोठं सर्टिफिकेट तुला मिळालं. म्हणजे अनेक मासिकं चालवणारी ज्या संपादिका असतील किंवा संपादक असतील ते मस्ट बी एनव्ही फॉर यू, कारण मंगला त्यांचं सर्टिफिकेट मिळणं ही सोपी गोष्ट नाही. म्हणजे आपण ज्या गोष्टीची वाट बघतो आहोत त्या प्रमुख पाहुण्यांच्या भाषणाकडे आपण बोलणार आहोत. त्यापूर्वी मी त्यांची थोडक्यात ओळख करून देते आहे. डॉक्टर आशुतोष जावडेकर हे दंत चिकित्सक डॉक्टर. मला असं वाटतं की आपण असं नेहमी म्हणतो की जेव्हा लेखक, कवी किंवा साहित्यिक मंडळी जी असतात ती दुसऱ्याच्या मनात जे अंतरंग असतं ते वेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतात. डॉक्टर आशुतोष मला असं वाटतं की त्यांच्या समोर येणाऱ्या पेशंटच्या दातांमध्ये म्हणजे घशामध्ये बघत असताना थेट अंतःकरणातच शिरत असावेत आणि त्याचमुळे त्यांनी विविध विषयावर लेखन, काव्य अर्थात अतिशय उत्तम संगीतबद्ध करणाऱ्या कविताही त्यांनी केलेल्या आहेत. आणि आईचा वारसा त्यांच्याकडे असल्यामुळे संगीताची उत्तम जाण आणि गायन गळाही त्यांच्याकडे आहे. आपण त्यांची औपचारिक ओळख ऐकूया. शिक्षण मी आपल्याला सांगितलंच, दंत वैद्यकीची पदवी BDS, पण त्याच्यानंतरचं शिक्षण फार महत्वाचं आहे ते म्हणजे त्यांनी इंग्रजी साहित्यासह प्रथम क्रमांकासह MA उत्तीर्ण केलेलं आहे. म्हणजे अशी उत्पटन कामं मला वाटतं आशुतोषच करू शकतो. नवे सूर अन नवे तराणे, लय पश्चिमा ही संगीतावरील पुस्तकं आणि मुळारंभ ही कादंबरी राजहंस प्रकाशनतर्फे प्रसिद्ध. वा म्हणताना हा समीक्षा लेख संग्रह रोहन प्रकाशननं प्रसिद्ध केलेला आहे. 5वं ताजं पुस्तक 20, 30, 40 नुकतंच उन्मेष प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालं आहे. 5ही पुस्तकांना अनेक महत्वाचे साहित्य पुरस्कार मिळालेले आहेत. आपटे वाचन मंदिर इचलकरंजी, पुणे मराठी ग्रंथालय, महाराष्ट्र साहित्य परिषद, नाशिक सार्वजनिक वाचनालय, मुंबई मराठी संघ इत्यादी असे बरेच पुरस्कार या पुस्तकांना मिळालेले आहेत. हिम्मत रख हे हिंदी गाणं झी म्युझिक कंपनीतर्फे प्रसिद्ध झाले. गीत, संगीत आणि गायन डॉक्टर आशुतोषचे आहे. 2.25 लाख व्ह्यूज या गाण्याला मिळवले आहेत. देशभरातून प्रचंड प्रतिसाद या गाण्याला मिळतो. इस्रो त्रिवेंद्रम शास्त्रज्ञांचीही दाद त्यांना मिळालेली आहे. नवं हिंदी गाणं किताबे झी म्युझिक कंपनीतर्फे प्रसिद्ध झालं आहे. अल्पावधीत 5 लाख व्ह्यू प्राप्त. सगळ्या तरुणाईला व्ह्यू हा शब्द ऐकल्यानंतर मला वाटतं हृदयात असं चलबिचल व्हायला लागत असेल की 5 लाख व्ह्यू. माझ्यासारखी फायनान्स आणि थोडीशी काय म्हणता येईल त्याला व्यापारी वृत्तीच्या बाईला मी फक्त एवढंच म्हणून की युट्यूबच्या गुगल जाहिरातीतनं किती पैसे मिळाले, किती डॉलर्स मिळाले असं म्हणायला हवं. वीण, आज, निर्धार आणि दोघे हे मराठी संगीत व्हिडिओ गायक आणि संगीतकार या नात्यानं 9X, झकास, ABP माझा, दैनिक सकाळ या माध्यमांद्वारे प्रसिद्ध झालेले आहे. यूट्यूबवरती बुक ब्रो हा साहित्य विषयक कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे. अरुणा ढेरे, राधा मंगेशकर, अच्युत गोडबोले, वैभव जोशी, आरती अंकलीकर, गणेश मतकरी, अक्षय शिंपी अशा अनेक नव्या जुन्या मान्यवर लेखकांच्या मुलाखती, पुस्तकांचं विश्लेषण असलेले एपिसोड प्रकाशित झालेले आहेत. आजपर्यंत जवळपास 70च्या वरती एपिसोड त्यांनी प्रकाशित केले.
लया पश्चिमा आणि इतर अनेक साहित्यिक संगीतिक कार्यक्रमांचं देशभर मराठी आणि इंग्रजीत सादरीकरण केलं. नवी दिल्ली, चेन्नई, नागपूर, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, नांदेड, कोल्हापूर, गोवा अशा अनेक ठिकाणी व्याख्यानं, मुलाखती आणि स्टेज शो सादर केले आहेत. शब्द प्रवासिनींचे हे मिळून साऱ्या जणी मासिकातल्या लेखिकांच्या प्रवास वर्णनाची समीक्षा करणारं सदर त्याच्यावरती आधारित व्याख्यानं मुंबई, इचलकरंजी आणि गोव्यात जाणकार श्रोत्यांकडे केलेली आहेत. समीक्षा करणं आणि तरीही लोकप्रिय राहणं हाही एक हातखंडा आशुतोष जावडेकरचा आहे. मुंबई विद्यापीठ, मदुराई कॉलेज, IIS सिमला, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इत्यादी ठिकाणी इंग्रजीमध्ये साहित्य विषयावर प्रमुख वक्त्याच्या रूपात बीज भाषणे केली आहेत. नवी इंग्रजी कादंबरी आहे आयान अर्जुन. रस्लिंग ही प्रकाशनाच्या वाटेवर आहे. लॉकडाऊनच्या काळात एक वेगळा उपक्रम आशुतोषने राबवला. या काळामध्ये इंग्रजी साहित्याच्या आस्वादाची विलायती वाचताना ही कार्यशाळा अत्यंत गाजली. ह्या कार्यशाळेमुळे ती एक चळवळ बनली असं म्हणायला हरकत नाही. मी डॉक्टर आशुतोष जावडेकरांना मंच देते. त्यांच्या भाषणाचा विषय आहे समाज माध्यमांवरचा. तुम्हाला कोण व्हायचं आहे, व्हॉट्सअप कर, फेसबुक कर की इन्स्टा कर, आणि माझ्या मते की जावडेकर, कारण त्यांचा फॉलोअर जास्त आहे. नमस्कार. ऐकू येतं माझा आवाज व्यवस्थित मागपर्यंत? गायक असल्यामुळे आम्हाला टेस्टिंग केल्याशिवाय सुरुवातच करता येत नाही कुठल्या कामाला. व्यासपीठावरील खरोखरी सगळे मान्यवर आहेत. म्हणजे आता विनीत आपट्यांनी माझी ओळख करून दिली. त्या पर्यावरण क्षेत्रातलं किती मोठं नाव आहे हे तुम्हाला अंदाज असेल, पण त्यांना सांस्कृतिक साहित्यिक पर्यावरण देखील किती उत्तम कळतं हे आज मी अनुभवलं त्यांच्या प्रत्येक निवेदनात. आणि दुसरं यांचंही एक आपण म्हणजे विशेष अभिनंदन करायला पाहिजे की साधारण 2.5 तासाचा 2 तासाचा कार्यक्रम असेल तर 1 तास निवेदकाचा असतो आणि बाकी सगळे 1 तासात असतात. तसं अगदी केलं नाही. माझी आणि माधुरीताईंची आज इथे पहिल्यांदा भेट होती आणि आधीही कधी झाली नाही. म्हणजे आश्चर्य वाटण्यासारखं आहे, पण आहे हे. पण विपुलश्री आणि माझी जुनी भेट ओळख आहे मुळात. त्याच्यामुळे या विपुलश्रीचा रौप्य महोत्सवाच्या दिवशी इथे मी असणार आणि तुम्ही इथे आहात. ज्योत्स्नाताई आहेत, त्यांनी किती बारकाईने सगळ्यांच्या तुमच्या कथा ज्यांनी इथे कथालेखक आहेत त्यांच्या अभ्यासल्या आहेत ते आपण सगळ्यांनी बघितलं. आणि खूप खरोखरी नुसती वयाने अधिकारांनी सिनियर असलेली माझ्यापेक्षा सगळी मंडळी मला समोर इथे प्रेक्षक वर्गांमध्ये दिसत आहेत. आणि अनेक तरुण चेहरे दिसत आहेत. आमचे काही स्नेही आहेत, मित्रमंडळी आहेत. कोणाचं एकाचं नाव घेतले. अगदी आत्ता माझ्यामध्ये हैदराबादमध्ये एक कार्यक्रम झालेला, तर तिथला तो म्हणाला की आमचा हैदराबाद आणि चेन्नईचा जो ऑडियन्स असतो तो सगळ्यात टॉप असतो. आणि खरंही येते, म्हणजे त्याचं खोटं नाही निमित्तानं. तो म्हणला आमचा पुण्याचाही टॉप असतो, पण बेभरोशी असतो की 7:30 वाजलेली सिरियलला तो उठून निघून जाऊ शकतो. तर आता माझं भाषण 7:15ला सुरू होतंय, तेव्हा तुम्ही तसं करणार नाही अशी मला आशा आहे. नो सिरियल. 25वं वर्ष हे फार इंटरेस्टिंग असतं. तुमच्या 2-3 गर्लफ्रेंड वगैरे आजकालच्या काळात झालेले असतात. सगळे प्रेमाचे अनुभव, हसण्याचे वगैरे सगळे झालेले असतात. तुम्ही सेटल होता. तुम्ही 1-2 जॉब्स इंटर्नशिप नंतर केलेले असतात, तेही फसलेले असतात. ते करून तुम्हाला एक दिशा मिळायला लागली असते की हा आता ही परफेक्ट दिशा आहे, इथे आपल्याला जायचं आहे. आणि 25 पासनं मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने तारुण्याची सगळी शक्ती असते, पण त्याच पुढे उत्तर तारुण्यातली जी एक दिशा असते आपल्याला मिळालेली तीही असते. त्यामुळे अशा पद्धतीने नवतरुण झालेल्या तुमच्या विपुलश्रीचं मी स्वागत करतो. 25शीत आलेल्या आता नव्वद. इतकं सुंदर मुखपृष्ठ इथे दिसतंय. आता जो प्रकाशित मी अंक केला त्याचा मोगरा आहे छान. मला नेहमी असं वाटतं की आपल्या मराठी साहित्यात प्रोडक्शन विषयी कोणी लिहितच नाही. आणि मी वा म्हणताना माझ्या सदरापासून पुस्तकापासून आता बुकबरोपर्यंत तुम्ही जर पाहिलं असेल तर पहिलं प्रोडक्शन विषयी काहीतरी बोलतो. म्हणून जेव्हा सगळे सत्कार होत होते तेव्हा त्यांनी सगळ्यांचे सत्कार केले. चित्रकारांचे केले, मांडणी जे करतात त्यांचे केले. लेआउट, चित्र ही इतकी महत्वाची असतात. मला असं नेहमी वाटतं की त्यावर मी बोलणार आहे माझ्या समाज माध्यमाच्या याच्यात की दृश्य जाणीव ही आत्ताच्या पिढीला खूप जास्त आहे. तर आपल्या मागच्या पिढीला संभावून त्याला काहीतरी इथे भारतात बहुतेक गडबड असावी. मासिकांनी ती दृश्य जाणीव वाढवली, वर्धित केली. आणि विपुलश्री हे त्याचं अत्यंत क्लासिक एक्झाम्पल आहे.
अनेक वर्ष तुम्ही इथे सगळे विपुलश्री वाचताय, त्याच्यात लिहिताय, वेगवेगळ्या पद्धतीने त्या मासिकाला कॉन्ट्रीब्यूट करताय. 25 वर्ष एखादी गोष्ट मुळात सातत्याने चालवणं हेच सोपं नाही, कुठलीच नाही. आज 25 सेकंदाचं रील देखील 25 दिवस मुलं करणार नाही पटकन. त्यामुळे त्या ह्याच्यात एक अख्खं मासिक, जसं मंगलाताई त्यांच्या भाषणात बोलल्या तसं सगळे हेतूचेही दोषारोप वगैरे स्वीकारून की आमची कथा का नाही छापली, यांचीच का तुम्ही सारखं छापता, आशुतोष उकिडवांनाच का वर भाषणाला बोलावलं इत्यादी, म्हणजे चेष्टा करतो, काही असू शकतात प्रश्न. असं सगळं हे जोखमीचं काम आहे. किती जोखीम आहे ते आपल्याला रेलिंगनी सांगितलं इथे येताना. मासिकाच्या कार्यक्रमात रेलिंग देखील आपल्याला सूचकरित्या सांगतात की किती अवघड जोखमीचं काम. अशा याच्यात तुम्ही 25 वर्ष तुम्ही आणि तुमच्या सगळ्या टीमनी, मला सगळ्यांची नावं माहीत नाही, हे मासिक चालवलं, याच्याबद्दल मला आदर वाटतो. मी अभिनंदन करण्यात का मोठा नाही, खूप मोठी गोष्ट आहे. आणि विपुलश्री मासिक म्हणून मी खूपदा वाचणार आहे, पण जिव्हाळी अंक अनेकदा खरं तर वाचले गेले. आणि त्यातही ते कसं असतं, जे मासिक असतं आणि ज्याचं दिवाळी अंक असतं त्याचं वेगळं पण तुम्हाला कळतं. कारण कुठलं तरी एखादं जो कॉमन धागा असतो तो त्यात उतरलेला असतो, संपादकाची एक नजर असते, तर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण. आणि आज मुळात इथे हा वासंतिक कथा स्पर्धेचा जो रिझल्ट आहे, मग अशी जे आपण सत्कार केला, तर त्यांनी मला सांगितलं की असं असं आहेत सत्कार. तर म्हणलं मला पहिलं काय नंबर मिळाले त्या कथा पाठवून द्या, ॲटलिस्ट चालू दे मला, म्हणजे मी काही बोलत नाही त्याच्यावर. तर जयंत व्ही देशपांडे यांची जी कथा होती ती गीता गायब अशी त्याचं शीर्षक आहे. तर मला वाटलं वा काहीतरी रोमॅन्टिक गीता मुलगी वगैरे असेल, तशी शेळी निघाली. अतिशय सुंदर कथा आहे. का ती प्रथम क्रमांक आहे नंतर ज्योत्स्ना मॅडम तुम्हाला कधी कधी सविस्तर सांगितलं. मधुकर लोंढे सर मगाशी इथे आले, त्यांची कोंबाची रताळा म्हणून कथा आहे. आणि तिसरा आमचा तरुण इथे लेखक आहे डॉक्टर शुभंकर कुलकर्णी. जेव्हा शुभंकर शालेय वयात होता आणि मी शुभंकरच्या आत्ताच्या वयात होतो, तेव्हा मी कोवळे दिवस नावाचा कार्यक्रम करायचो, त्यातही त्यांनी अभिवाचन केलेलं. आणि तुम्हाला वंदना बोकील हे सगळ्यांना नाव माहिती, वंदना बोकील कुलकर्णी. तर तो त्यांचा मुलगा असं सांगण्याऐवजी मी नक्की सांगेन की 5-7 वर्षात शुभंकरची आई अशी ओळख होणार आहे. तो चांगला लेखक आहे. त्यांनी भ्रूण नावाची कथा लिहिली. चौथी कथा मला तुम्ही पाठवली नाही, पण मी आता तितक्या तिथे घाईघाईत ती बघितली, तर ती डिफेन्स आणि रिसर्च आणि अशा सगळ्या वेगळ्या एका विषयावरची. कोणी बरं फक्त लिहिली ती? एक मिनिट, त्यांचं नाव मी घेतलं नाही असं. अभय वळसणकर यांनी ती दिलेली कथा. अतिशय म्हणजे मी पटकन चालली ती, वाचली नव्हती. त्या पहिल्या 3 कथांमधलं मला वैशिष्ट्य असं वाटलं की मी पत्ते बघतो आधी, तर सगळे शहरातले, एक नवी मुंबई, एक मुंबई, एक पुणे, आणि सगळ्या ग्रामीण पार्श्वभूमीतल्या कथा आहेत. तर मला असं वाटलं आधी की काही विषय दिला होता का की ग्रामीण पार्श्वभूमीवरच्याच कथा लिहायच्या. तर असं नव्हतं, कारण यांच्या भाषणात असं काही आलं नाही, त्यामुळे मला तो अंदाज आला की हा विषय नव्हता. त्यामुळे हे फार रिमार्केबल, आणि हे आजच्या विषयाकडे आपण जाण्याच्या दृष्टीने ही पायवाट तयार करणारं माझं विचार आहे की आज ग्रामीण, शहरी, निमशहरी हे सगळे भेद मला अत्यल्प होताना दिसतात, आणि ते मूलतः समाज माध्यमांमुळे होतात. त्यामुळे खेडेगावात आज काय करतोय बाबा आपला एखादा मित्र, तो त्याच्या फेसबुकवर टाकत असतो. मी शहरात आज कुठे बाणेर बालीवडीमध्ये जाऊन काय करतोय हे त्याला दिसत असतं. जग अनुभवता आले नाही तरी समजून घेता येतात, दिसतात. आणि मला वाटतं त्याचंच कुठेतरी प्रतिबिंब यात नकळत पडलंय की तिन्ही कथालेखक पुण्या मुंबईतले आहेत, आणि तिन्ही पहिले कथा या ग्रामीण पार्श्वभूमीच्या, आणि त्याच्यात ग्रामीण बोली देखील आहे 2 कथांमध्ये. हे मला खूप वैशिष्ट्यपूर्ण वाटलं. समाज माध्यमांवर आता सुरू करतो, प्रारंभ करतो बोलायला. मुळात समाज माध्यम काय याच्याकडे जायच्या आधी आपण बघूया इंटरनेटने आधी काय झालं. 99 साली जेव्हा तुम्ही मासिक चालू केलं तेव्हा मी डेंटल कॉलेजमध्ये असणार, तेव्हा हळूहळू नेट कॅफे येत होते. आम्ही तिथे जायचो आणि नेट कॅफेत कुठल्या मॉडेलचा फोटो आपल्याला दिसतोय का सर्च करायचो. त्या काळातला स्पीड बघता ती हळूहळूच हिरोईन उतरायची पडद्यावरती. तर असा तो काळ, आणि कुठे आलो आपण 25 वर्षात. म्हणजे तांत्रिक काय झपाट्याने समाज बदलला इंटरनेट. त्यामुळे एक आत्ताच मध्ये मी विनोद वाचला की कसं एक मुलगी आहे ती म्हणते ए बाबा, आता तेवढा बदल झालाय समाजात निदान शहरांमध्ये की अहो बाबा नाही म्हणत, ए बाबा म्हणतात. तर ती म्हणते ए बाबा मी प्रेमात पडली आणि लग्न करायचंय मला, इंग्लंड आहे मुलगा. तर बापही आजकालच्या आमच्या पिढीसारखा मॉडर्न येतो, म्हणतो काही नाही, हे काही टिकणार नाही यांचं, आपण असंच उत्तर देऊ. त्याला माहिती असतं. तर म्हणणं हा ठीक आहे, काय मुलगा पुन्हा सांगतो. ती म्हणते की इंग्लंड आहे पोरगा, आणि आम्ही फेसबुकवर भेटलो. मग नंतर आम्ही व्हॉट्सअपवर रात्री चॅट केले, दिवसा चॅट केले. मग नंतर इंस्टाग्रामवर लाईव्ह स्टोरीद्वारे त्यांनी मला प्रपोज केलं, आणि आमच्या सगळ्या फ्रेंड्सनी त्याला हार्ट वगैरे सगळे दिले.
आणि मग व्हायबरवर आम्ही आता 2 महिने रिलेशनशिपमध्ये. तर आता आम्हाला फक्त लग्न करायचं आहे, तर तू आशीर्वाद आणि पैसे दोन्ही दे, असं आत्ताच्या पिढीला साजेसं असं ती मुलगी म्हणते. मग बापही आत्ताच्याच पिढीतला असतो. मग तो म्हणतो की प्रियकरने आता लग्न तू स्काईप व्हिडिओ कॉलवरनं कर किंवा फोन वापर फेसबुकवरचा आणि त्यातलं काय. हनीमूनसाठी एखादं VR ॲप घेऊन टाक. संसारासाठी भांडी कुंडी तुझी अमेझॉनवरनं घे. आणि नंतर जर एक अंदाज घे जरा काही का नाही पटलं तर नवऱ्याला OLX वर मोडीत काढ. अशा आपण काळात आज असताना या सगळ्याचा फॅसिलिटेटर काय तर समाज माध्यम. या सगळ्याच्या लिंक्स कुठे येतात एकत्र, या सगळ्या प्रॉडक्टची जाहिराती कुठे येतात शेवटी, आणि कोण कुठून उचलतं मार्केट देखील तर समाज माध्यम उचलतं. आता डॉक्टर डेव्ह शॅफे म्हणून एक स्टॅटिस्टिशियन आहे, तुम्ही सहज हे भाषण होतं म्हणून अंदाज होता ना, पण म्हणलं आत्ताचा 2024 मधले संख्याशास्त्रीय आकडे बघूया किती लोक वापरतात. कारण काय मला एक तरी माणूस महिन्यात असा भेटतो तो उपदेशपर बोलणारा असतो, तो 5 वर्षाचा असल्यापासून उपदेश देत असणार असाच असतो. तो आपल्याला आता म्हातारा असतो, तो मग म्हणतो की हे काही समाज माध्यम सोशल मीडिया खरं नाही, हे तुम्ही वापरता शहरातली लोक वगैरे. तर आता किती लोक वापरतात तुम्हाला जगात माहिती आहे? 63% जगाची लोकसंख्या समाज माध्यम वापरते. तर 63 आपल्याला पटकन कमी वाटतं, ती 80 नाहीये, 90 नाहीये वगैरे. तर ती का वापरत नाही याचं मी कारण सांगतो. सगळीकडे मुळात 3G नाहीये, 2G नाहीये अजून पोहोचलेला जगात. ते पोहोचेल तेव्हा ती येणारच आहे 100वर. पण 63% जगाची लोकसंख्या म्हणजे किती झाले लोक माहिती का? 480 कोटी. आज 480 कोटी या पृथ्वी तलावर समाज माध्यम वापरतात. किती वेळ वापरतात? 2 तास 23 मिनिटं हा सरासरी वेळ दिवसाचा. 24 तासात 2.5 तास 500 साधारण कोटी माणसं पृथ्वीवर रोज समाज माध्यम वापरतात. आणि म्हणून हा मी विषय आज मुद्दाम इथे दिला, कारण हा सगळ्या या मासिकाच्या सर्व्हायवल पासून साहित्य संस्कृतीच्या भाषेच्या सगळ्या जडणघडणीपासून पुढच्या भविष्यापर्यंत एकाच वेळी आव्हान आणि संधी असं दोन्ही पुरवणारा विषय आणि महत्वाचा विषय. ही गंभीरचपणे घ्यायची गोष्ट. जेव्हा आधी समाज माध्यम आलं तेव्हा काय झाली हाकाटी की लेट्स गेट सोशल. पण सोशल होण्यासाठी हे करतोय ना मुळात, म्हणजे वडाचा पार होता पूर्वीपासून. सोशल होणं ही मूलभूत माणसाची प्रवृत्ती आहे. की सगळं गाव तिथे जमायचं, म्हाताऱ्या कोताऱ्या जमायचं, आज्या जमायच्या, तरुण पोरपोरी जमायची, शेतकरी जमायचे, काहीतरी एक विरंगुळ असायचं. कधी कोणी मागे भजन गात असायचं. ही ग्रामीण भागात होता वडाचा पार. मग शहरांमध्ये पुण्यासारख्या याच्यात सार्वजनिक मंडळी वेगवेगळी निघाली पूर्वीच्या शतकामध्ये. आणि नंतर आता काय किटी पार्टी निघाल्या, क्लब्स निघाले, ग्रुप्स निघाले. त्याचं हे पुढचं एक्सटेंडेड व्हर्जन आहे. फक्त फरक असा आहे की हे आभासी आहे आणि ती खरी होती. पण आभासी हा शब्दही मला नेहमी प्रश्नच पडतो कधी कधी. काय तर आभास आहे? माणसं मनाने तिथे पूर्ण गुंतलेली आहेत. जे समाधान तुम्हाला जर वडाच्या पाऱ्यावर बसून मिळत होतं तेच जर आज फेसबुकवर मिळत असेल तर ते आभासी नसेल, ते अस्सल आहे, ते खरंखुरं आहे. आणि त्याचा परिणाम तर नक्कीच खराखुरा होताना आपल्याला समाजात दिसतो. त्यामुळे लेट्स गेट सोशलचं पुढे असं झालं, फक्त त्यातला प्रश्न कुठे येतो की ओळखीच्या लोकांना भेटण्याचा तो पार राहिला नाही. तो पार स्वतःला लाईक्स मिळवण्याचा झाला, नेटवर्किंग करण्याचा झाला, अनोळखी माणसांना आपल्या प्रलोभनात अडकवण्याचा पार झाला. ही पुढे आव्हानं घेऊन आला सगळा तो जो काळ आहे. त्याच्यामुळे त्यातलं सगळ्यात महत्वाचं जे बदललेलं आयाम येते हे की नक्की कशासाठी समाज माध्यम आपण वापरतो. समाज माध्यम म्हणजे नक्की कुठली कुठली आहेत याच्याविषयी देखील कन्फ्युजन आहे. मला कोणी पटकन इथे सांगू शकेल का की जगातलं सगळ्यात जास्त वापरलं झालेलं समाज माध्यम कुठलं? आता माझ्यातलं MA इंग्लिश झाल्यावर मी 7 वर्ष शिकवत होतो, तर माझ्यातलं शिक्षक जागा झाले समजा, पण कोणी पटकन इफ एनीवन नोट्स पटकन कोणी हात वर करून हा सांगा सर. X नाही, वेगळं, पण तुम्ही X म्हणता म्हणजे पूर्वीचं ट्विटर. आणि आज मॅडम काहीतरी बोलला इथे व्हॉट्सॲप बोलला. पहिलं जगातलं आहे सगळ्यापेक्षा जास्त ते टिकटॉक आहे. ते आपल्या इथे बंदीच आहे. त्याचं जर तुम्ही आत्ताचा 2024चा हा मी डॉक्टर डेलचा डेटा वापरतोय रिसेंट. सो आपल्याकडे नाहीच आहे. त्यामुळे हे मी मुद्दाम सांगतोय की टिकटॉक हे सगळ्यात जास्त वापरलं जातं जगात. US मध्ये देखील मॅक्झिमम युज्ड सोशल मीडिया इज टिकटॉक. आणि ते
मला तरी जेव्हा जेव्हा मी काय पूर्वी जेव्हा होतं तेव्हा पाहिलेलं तेव्हा अगदी उथळ वाटत होतं. पण टिकटॉक स्टार्सचा ज्या दिवशी मी भांडारकर रोडवर एका टिकटॉक स्टारचं मोठं पोस्टर बघितलं तेव्हा मला कळलं की हे जबरदस्त प्रभावी माध्यम असणार. कारण एखाद्या कंपनीला त्याचा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून टिकटॉक स्टार घ्यावा असं वाटला. यातच बऱ्याच गोष्टी झाल्या इन्फ्लुएन्सर आहे. तर ते टिकटॉक जे बरंच आहे, चायना ते हॅकबिक आपलं करायचा डेटा, आपले व्हिडिओ चेहरे मॉर्फ करून काहीतरी बदलायचे, तर बंद आहे, ते बरं आहे. त्यानंतर युट्यूब आहे. युट्यूब एकाच वेळी समाज माध्यमही आहे पण त्याच वेळेला ते एक नॉन प्रिंट मीडिया असल्यासारखं देखील आहे. मग येतं फेसबुक, मग व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, लाईन, आपल्याला लाईन फार माहित नाही, एक्स किंवा ट्विटर, टेलिग्राम, आजकालची जी अगदी 9वी-10वी पासूनची पोरं आहेत ते वापरतात ते स्नॅपचॅट, मग पिंटरेस्ट आणि लिंक्डइन. लिंक्डइन एकेकाळी प्रोफेशनल होतं, आता लिंक्डइनही फेसबुक सारखंच झालंय. इथे जे वापरतील ते ॲग्री करतील. या सगळ्या ह्याच्यात भारतात कशाची चलती आहे तर आता जी इथे नावं आपल्या उत्साही प्रेक्षकांनी दिली ती की एक ट्विटरचा वेगळा एक वर्ग आहे, तो विशेषतः राजकीय ज्यांना चांगलं अपडेट्स बघायचे असतात ते एक्सवर जातात. आणि व्हॉट्सॲप तर आपल्या प्रत्येक घरात असतं, सगळीकडे असते, त्यावर बोलूया नंतर. फेसबुक खूप वापरलं जातं. इंस्टाग्राम तरुणांमध्ये जास्त वापरलं जातं. म्हणजे खरे तरुण, आमच्यासारखे थोडे मोठे तरुण नाहीत. जसं आता वृद्धांमध्ये 2 कॅटेगरीज आहेत, नववृद्ध आणि वृद्ध, तसं तरुणांमध्ये नवतरुण आणि आम्ही तरुण अशी वेगळी वर्गीकरणाचा. तर मी एक लेख लिहिला होता आणि एक चपराक नावाचा दिवाळी अंक, मी कधी त्यांच्यासाठी लिहिलं नव्हतं, घनश्याम पाटील म्हणून आहेत. तर त्यांनी मला एकदा फोन केला, अहो तुम्ही जावडेकर आमच्यासाठी का लिहितो? म्हटलं असं काही नाही, लिहितो मला, तुम्ही विचारलं नव्हतं. तर म्हणलं काहीतरी वेगळं लिहितो, पण तुमच्या अंगाचं जसं टेक्स्चर आहे तसं लिहितो. तर म्हणलं मी विनोदी लिहिलं नव्हतं, म्हणजे गंभीरही लिहिलं जातं, ललित लिहिलं जातं, माहिती पण लिहिलं जातं, संगीतावर लिहिलं जातं. पण विनोदी आज माझे मित्रमैत्रिणी जे इथे त्यांना माहिती आहे की आम्ही किती हसत असतो आणि मी हसवत असतो. तर म्हणलं विनोदी इन्साल जसा एक खास पुरुषी विनोद असतो तोही करू. इथे अश्विनी धोगडे मॅडमना मगाशीच म्हटलं की अँटी फेमिनिस्ट डिस्कोर्स आहे माझा आज, तर तसा नव्हता. पण एक तेव्हा मी म्हटलं काय लिहायचं, तर तो हा मूलतः लेख लिहिला गेला की तुम्हाला कोण द्यायचं, व्हॉट्सॲप कर, इंस्टा कर का फेसबुक कर. अर्थातच तुम्हाला पु ल देशपांडे आठवलेच असतील, त्यांच्या शीर्षकावर ते येणार आहेत पुढे याच्यात. तर त्यातला एक मी आता भाग वाचून दाखवतोय, म्हणजे 3 आधीची समाज माध्यमं काय आहेत त्याचं एक इंटरप्रिटेशन आपल्याला क्लिअर होईल. पार्श्वभूमी अशी आहे की एक हा जो निवेदक आहे तो आणि त्याचा माझ्यासारखा 40शीतला एक पोरगा आहे, तो आणि त्याचा एक मित्र आहे दिनेश, तर ते ऑफिसमध्ये आहेत आणि त्यांचा चिन्या नावाचा नवा नागपूरवरून आलेला आता मित्र झाला. आणि तो चिन्या असतो, तो सारखा म्हणत असतो मी इंस्टाग्रामवर जाऊन अशी पोरगी पटवली, तिने मला लाल गुलाबाचं फुल दिलं, असं दिलं. आणि सगळे जे आता साधारणतः जे नवतरुण आम्ही आहोत असं म्हणूया, तर यांना एक पुन्हा एकदा आपण काहीतरी प्रेमात पडावं 25 सारखा, अशी जी मी आसपास समाजात बघतोय सध्या इच्छा सगळी, तर ती या दोघांना यायच त्या पुढे आपण चालू करूया. तो म्हणतो मला कालच इंस्टावर पद्मिनी भेटली आणि तिने मला रेड रोज दिला आणि ती मला रोज रेड रोज देते, असं तो म्हणतो. मी शेजारच्या माझ्याच वयाच्या दिनेशला ही जळजळ पचवत एकीकडे म्हटलं, साला कसली पिढी आहे बंडर, इन्स्टावर लक्ष देतात त्याच्या निम्म्यानं इथे ऑफिसमध्ये दिलं तर मीही या पोरांना रोज रेड रोज देईन. दिनेश म्हणाला अरे हे इन्स्टा असलंच आहे. आणि मग आम्हाला आठवली पु ल देशपांडेंची वाऱ्यावरची वरात. निघाली 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 इन्स्टावरची वरात, निघाली इन्स्टावरची वरात, वरातीत या घोडकोण मुलगा, वरातीत या घोडकोण मुलगा, मिरवणार मग आहे कोण मुलगी, पोस्ट रील अन स्टोरी मधून निघाली निघाली इन्स्टावरची वरात, निघाली इन्स्टावरची वरात. अशी पोरांची वरात त्यांचं नकळत काढणार आहे इन्स्टा. आता त्या चिन्हाने ऐकलं बरं काय का, त्याला काहीच कळलं नाही, त्याला पु ल देशपांडे माहित नव्हते, त्याला वाऱ्यावरची वरातही माहित नव्हती. पण तो म्हणाला गातात काहीतरी. दिना म्हणाला अरे पण तू कशाला या पोरांकडे लक्ष देतो, आपल्या पिढीसाठी फेसबुक हेच बेस्ट आहे, तुला लिहिता येतं ना, न लिही, मागून येतील पोरी येतील, तुझे फॅन्सही होतील, रेड रोजेसही तुला मिळतील, पण कशावर लिहायचं यार. मी डोळ्यात भक्ती साठवत दिनाला विचारलं कशावर लिहिली, पण वेळ तुझ्यासाठी हे बेस्ट राहील. जाज्वल्य देशभक्ती, कोथरूडच्या रस्त्यांची हालत, ताज्या सिनेमाचं परीक्षण आणि मुख्य म्हणजे राजकीय मतं यावरच्या पोस्ट. एक लक्षात घे, जशी मुंबईत सगळी उपनगरं ईस्ट आणि वेस्ट अशी विभागली आहेत तसं फेसबुक 2 विभागात आहे.
एक उजवं फेसबुक आणि एक डावं फेसबुक. आणि जर फेसबुकवरचा उजवा असेल तर त्याने एक बौद्धिक भाजप संघ मोदी असं घेतलंच पाहिजे. तर तो डावा असेल तर विचारायलाच नको. त्यानं पेटून उजव्यांचा असा निषेध केला पाहिजे की मेसेंजरमध्ये एखादी पद्मिनी कॉम्रेड आय लव्ह यू म्हणत आली पाहिजे. मग मी फेसबुकवर व्हायचा आठवडाभर प्रयत्न केला. मला लगेच कळलं की इथे मुख्य म्हणजे मत ठोकता आलं पाहिजे. दिसला विषय हाणलं मत. खेरीज तुम्हाला कॉमेंटमध्ये वादंग घालता यायला हवं. एक तर फेसबुकवरती उतारा म्हणजे पूर्ण परिच्छेद लिहायला लागतो. नुसती ओळ तिथे फाऊल करतात. तुम्हाला फेसबुक जगाचा मेस्सी नाही तर रोनाल्डो बनायचं असेल तर थेट समोरच्याच्या वादात किक घालायला हवी. शिव्या देखील चालतात, फक्त काही अक्षर उलटीपालटी करायची म्हणजे झालं. आणि सतत फीडवर लक्ष हवं बरं का, कारण कधी काय बातमी सांगता येत नाही. हृदयाचा फटका देखील खूप महत्वाचा आहे. तुम्ही पुणेकर माणसांसारखं नुसतं लाईक दिलं ना तर तुम्हालाही लाईकच परत मिळते. तुम्ही दुसऱ्यांना हार्ट दिलं तर तुम्हाला हार्ट येते. आठवडा झाला, अनेक पोस्ट ह्या मी सगळ्या सूचना लक्षात ठेवून पाडल्या, पण एकही इनबॉक्स मध्ये मेसेज नाही आला. आणि हा चिन्या त्याने इन्स्टाचं झाड नुसतं बेताने हलवलं तरी याला ढिब्बर हार्ट्स येतात. मग म्हणलं आता फेसबुकचा नाद सोडू आणि इन्स्टा निवासी हो. चिन्याचे सल्ले घेतले. रात्री खोलीचं दार एकटा असताना बंद केला आणि मस्त शर्ट काढून एक सेल्फी काढला. त्यातील पोट पांघरुणानं झाकून घेतलं. झाकलं पोट, इन्स्टाला खाचं. फोटो टाकताना चिन्याने सांगितलं होतं तसे 25 हॅशटॅग सोबत जोडले, पण कसं काय लाग जाऊ दे. 2 आकडी लाईक देखील आले नाही. तो एक मेसेज आला तितक्यात. उत्सुकतेने उघडून बघितलं तर माझ्या बायकोचा आवर आला. आणि मग मी ठरवलं की इन्स्टा फेसबुक आपलं काही काम नाही. ट्विटर, आता ट्विटर म्हणजे एक्स करायचं. विचारवंत जसे असतात ना तसे ट्विटरवंत असतात. ते साधे नसतात, ते ट्विटर कर नसतात, ते ट्विटरवंत असतात. त्यामुळे इन्स्टा आणि व्हॉट्सअपकडे तुम्हाला तुच्छतेने बघायला पाहिजे. ही त्या ट्विटरवरची पहिली पूर्वअट आहे. आमचे मोठे साहेब अखंड ट्विटरवर फुकाची टिवटिव करत असतात. दुसरी ट्विटरवरंत होण्याची अट मला लवकर कळली, ती म्हणजे 240 अक्षरात एखादा कोणालाच न कळणारा अवघड इंग्रजी शब्द वापरायलाच हवा. तसं सगळं करून आठवडा ट्विटरमध्ये गेला. दिनेशने विचारलं रात्री पान खायला येतोयस का, पण 240 शब्द ही लिमिट असल्याने पानात न गुंता सिगरेटच्या परिच्छेदात रात्र गुंडाळली. आणि अखेर मला कळलं की विचारवंत आपण नाही, ट्विटरवंत नाही, आपण व्हॉट्सअप कर. अशा पद्धतीचं हे अगदी प्रहसन आणि विनोदी या पद्धतीने लिहिलं आहे, पण त्याच्यात अनेक मला वाटतं महत्वाचे मुद्दे आहेत सगळे. म्हणजे त्याच्यात प्रसिद्धीच्या रिकॉग्निशनच्या भुकेपासून ते कामवासनेच्या भुकेपर्यंतचे सगळे संदर्भ तुम्हाला इथे जाणवते नकळत आले. आणि ते सगळे समाज माध्यमात आपण रोज रिफ्लेक्ट होताना बघतोय जे आहेत ते. आणि व्हॉट्सअप जो शेवटी तो म्हणतो ते तर म्हणजे हक्काचंच आहे. इथे तुम्ही बोलताना बरं आलं म्हणालात की सगळ्या पिढीतले लोक वापरतात, कारण व्हॉट्सअप तर सगळे मला 60च्या पुढचे लोक व्हॉट्सअपवरच दिसतात. व्हॉट्सअप विद्यापीठाचे सर्वाधिक विद्यार्थी हे 60च्या घरातलेच आहेत. बाकीच्यांना एवढा वेळच नाही. आणि त्यांना ते सगळं खरं वाटतं. ते त्यांचे निदान 25 ग्रुप असतात, निदान 2 ग्रुपचे ते ऍडमिन असतात. ते सगळ्या ग्रुपमध्ये पाठवतात. त्या ग्रुपमध्ये कोणी ते फॉरवर्ड केले का नाही हेही त्याची तजवीज एकदा बघून घेतात. जर कधी तुम्हाला तुमचं ब्रँडिंग करायचं असेल तर 60च्या पुढच्या व्हॉट्सअप करायला गाठा, तो परफेक्ट करून देतो. या सगळ्या समाज माध्यमांचे तोटे आणि फायदे काय आहेत इथे आपण जायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा आधी फायदे बघूया, कारण आपण तोटे खूप ऐकत असतो. आणि मला असं नेहमी वाटतं की अरे असं कसं सगळंच निगेटिव्ह कसं, डार्क ब्लिक थोडीच पिक्चर असणार. काही सकारात्मक गोष्टी असतील, काही नकारात्मक असतील. जो मी माझ्या अगदी पहिलं बीड गाणं आलं तेव्हापासून हा शब्दप्रयोग वापरला, जो आज आता मी थोडा वाढवून विस्तारून करून म्हणतो की समाज माध्यमानं नक्की काय केलं तर अभिव्यक्तीचं लोकशाहीकरण केलं. हा त्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. तुम्ही लेखक असाल, गायक असाल, चित्रकार, शिल्पकार असाल, तुम्ही खेळाडू असाल, तुम्ही समजा असे कोणी नसाल, तुम्ही गृहिणी आहात, तुम्ही उत्तम कुकिंग करताय, समजा तुम्ही छान घर आवरताय, तुम्ही छान घर नीट नेटकं ठेवताय, तुम्ही काहीतरी चांगली गोष्ट करताय, तुम्ही एक चांगली अभिव्यक्ती देताय. ही अभिव्यक्ती कोणापर्यंत पोहोचायचीच नाही, माणसाची घुसमट होते. प्रसिद्धीची हाव असा एक मराठीत लगेच शब्दप्रयोग आपल्याकडे असतो, कारण ते जोडलेलेच आहेत काही, म्हणजे संधी समाज म्हणतात तसे, किंवा प्रसिद्धीची भूक असं म्हणतात.
पण प्रसिद्धी आणि रिकॉग्निशन यात फरक आहे. मान्यता, आपण काहीतरी करतो हे बरं करतो किंवा असंच दुसराही माणूस करतो, याचं एक रिकॉग्निशनची जी तहान असते ती किती नैसर्गिक आहे आणि त्यात काय वाईट आहे. आणि समाज माध्यमांनी त्या अभिव्यक्तीला एक मोठा प्लॅटफॉर्म दिला. मग तुम्ही गायक आज इन्स्टावर जाऊन बघा, कित्येक गायक हे इंस्टाग्राममुळे पुढे आहेत. लेखन तर आपण सगळे फेसबुकवर बघतो की आता फेसबुकवर लोक लिहितात आणि मग त्यातनं पुस्तक अनेकदा चांगलं असेल तर तयार होतं किंवा त्यातनं त्यांना संध्या मिळतात. चित्रकला, मग तो अंत किती जणांनी आपली कथा वाचली हे कळायला त्याला त्याचे केस पांढरे होणार शेवटी. इथे आपण होतो. आणि इथे आता मी मौजेचं सांगतोय म्हणून नावासकट सांगतो की श्रीफू किंवा राम पटवर्धन किंवा अजून त्यांची जी कोण टीम असेल ते कितीही मोठे असेल संपादक आणि होत असते, अभिरुचीला मर्यादा असतात. मध्ये एक माधुरी वैद्य या व्यक्तीचा जगण्याचाही अनुभव रिफ्लेक्ट होतो ना, ही ताकद आहे त्याची. पण त्यामुळे एखाद्या माणसावर अन्याय होऊ शकत असेल तर त्याचा अनुभव यांच्याशी मॅचिंगच नसू शकतो, असं होऊ शकतं. इथे हे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मिळालं. दुसरं म्हणजे भौगोलिक अडसर जे असतात. आपल्याला नागपूरमधला मित्र कधी पूर्वी पटकन मिळायचा, दिल्लीतला मिळायचा, अमेरिकेत तर ईमेल वगैरे आल्या तेव्हा हळूहळू संपर्क करता येणार. आज तुम्ही काय बघता की सगळे समधर्मी एकमेकांशी चांगले जोडले गेले. कारण समधर्मी भेटणं ही एक दुसरी माणसाची मूलभूत प्रेरणा आहे, तहान आहे. तुम्हाला एखाद 10 मुलं असतात, एकच मुलगा पुस्तक वाचत असतो, साधारण हेच प्रोपोर्शन असतं. त्याला वाटतं की मी ऑड मॅन आउट आहे. आणि माझ्या पिढीतल्या मुलांपर्यंत तसंच आम्हाला वाटायचं. आता मी पत्रकार नगरमध्ये वाटलो त्यामुळे आम्हाला असं वाटलं नाही, कारण आमच्या सगळ्या इमारतींमध्ये सगळ्या घरांमध्ये पुस्तकांच्या भिंती होत्या. आम्हाला बाहेर गेल्यावर कळलं की आमचं एक बेट होतं आणि बाहेरचं जग वेगळं आहे. पण नाहीतर साधारण गावात तुम्ही एखादा राहणारा तरुण मुलगा असेल तर त्याला पूर्वी हे आयसोलेशन दिसतं की अरे मीच एकटा काहीतरी हे वाचतोय, हे मीच एकटा की फोटो काढतोय किंवा आत्ताच्या याच्यातही असं वाटू शकतं. आता काय होतं, तुम्ही तिथे सोशल मीडियात गेलात की लगेच समधर्मी तुम्हाला मिळतात. पण तुम्हाला कळतं की अरे हो, वाशिममध्ये राहणारा एक मुलगा असंच प्रकाश नारायण संतांचं पुस्तक वाचतोय, अमेरिकेत राहणारा तो देखील ह्याच फोटो काढतोय. अरे मला हा फुटबॉलचा गेम आवडतो, यातली मला ही किक आवडते, हे बरोबर या सुरतमध्ये राहणाऱ्या मुलाला आवडते वगैरे. तर हे समधर्मींचं ते कनेक्शन आहे आणि त्यातनं एक तुम्हाला ऊर्जा मिळते. किती मैत्री देखील चांगली होऊ शकते याचं कनेक्शन. म्हणजे नमिता वर्मा म्हणून माझी मैत्रीण आहे. आम्ही आजतागत आयुष्यात एकदाही भेटलो नाही आणि आमची 8-9 वर्ष आता मैत्री. ती बँगलोरला असते, मी पुण्यात असतो आणि एखादं शहर नसतं तुमच्या नशिबात, तसं बँगलोर प्रत्येक वेळी माझं ठरल्यावर काहीतरी रद्द होतं, फक्त विमानतळ झालं कनेक्टिंग फ्लाईटवर. तर मी आणि नमिता कधीही भेटलो नाही. पण आमच्या मैत्री, ती हिंदू हे जे वर्तमानपत्र आहे तिथे सब एडिटर होती, नंतर आता एका वेगळ्या कंपनीत. तर माझ्या इंग्रजी कादंबरीचं सगळं संपादन नमिताने केलंय. तर म्हणजे हे कनेक्शन्स किती व्हायबल असू शकतात की तुम्ही भेटलाही नाही तरी. आणि त्यामुळे मी आणि नमिता जेव्हा भेटू तेव्हा बाकी बऱ्याच लोकांपेक्षा आम्हाला आमचं सगळं माहिती. तिने माझी अख्खी कादंबरीच एडिट केल्यानंतर तिला मी लेखक म्हणूनही नीट माहितीच आहे, मलाही ती एडिटर म्हणून काय हे नीट माहिती. परवा आत्ता नागपूर सकाळमध्ये माझं एक जागतिक पुस्तक दिनानिमित्त आलेलं दीपाली दातारांचा जे प्रतिभा रानड्यांची मुलाखत घेतलेलं नवं पुस्तक आहे त्यावर मी बोललो होतो. तो आमचा पराग मगर म्हणून मित्र आहे नागपूरचा. तो माझ्या विलायती वाचताना मला कनेक्ट झाला ऑनलाईन कोर्सला. आणि पुढे नागपूरमध्ये माझे बरेच कार्यक्रम झाले, पण प्रत्येक वेळी नेमकं तो गडचिरोलीला असाइनमेंटला वगैरे असा होता. आम्ही कधीही भेटलेलो नाही. पण जेव्हा तो मला कोट घेण्यासाठी फोन करतो तेव्हा आम्हाला काही अडचण वाटतच नाही की तो माणूस मला कधी भेटलाय का प्रत्यक्ष, का नाही भेटला. सगळ्यात अजून एक महत्वाचं त्याच्या पलीकडचा जो फायदा आहे की जर तुम्हाला प्रस्थापित सर्कलमध्ये जायचं असेल तर त्या सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याची संधी समाज माध्यमावर. तुम्हाला माहीतच नव्हतं की कोण आहे, कोण बाबा हे चालवतं हेच कळायचं नाही. आता सगळ्यांचे इन्स्टा हँडल्स असतात. तुम्हाला पूर्वी असं वाटायचं अरे मला गाणं गाण्याचं कोण आहे तर सागरिका म्युझिक, कोण सागरिका आहे, ती सागरिका खरी आहे व्यक्ती, तिचं हे अकाउंट आहे, तू जा तिला पाठवा इनबॉक्स कर मेसेज, तिचा PS तरी बघ, कोणीतरी बघ. चौथं म्हणजे पाचवं म्हणजे अनेक उपक्रमांची माहिती होती आपल्याला. जसं आजचा हा विपुलेश्वरीचा कार्यक्रम, तर त्यांनी शेअर केलं, मी शेअर केलं, तर अनेकांना माहिती होते. नॉट नेसेसरीली की ते रिफ्लेक्ट होते. आता आज माझी स्टोरी मागच्या 3-4 दिवसांपूर्वी मी टाकली, आज एक टाकली, मला अनंत मेसेज आले आणि मी सगळ्यांना आवाहन केलेलं की मला चांगले काही पॉईंट्स द्या आणि मी नावासकट नेहमी शेअर करतोय माहिती आहे, त्यामुळे चांगले काही मी घेणार आहे त्यात पुढे उदाहरणं. तर एक व्हायब्रन्सी असते की आज माझ्या अहमदाबादमधल्या मित्रालाही माहिती आहे की असा एक विपुलश्री नावाचं मासिक इथे कार्यक्रम चालू आहे, नागपूरच्या माहिती आहे, अमेरिकेतल्या माहिती आहे, सगळ्या याच्यात माहिती. तर हा जो एक
फेसबुक किंवा इन्स्टा किंवा समाज माध्यमांचा रीच असतो तो महत्त्वाचा असतो. मगाशी जो मी मुद्दा सांगितला, दृश्य जाणीवेचा वर्धिष्णू आलेख समाज माध्यमांमुळे भारतात मला आलेला दिसतो. आपल्याकडे दृश्य जाणीव नव्हती असं नाही, पण मला नेहमी कमी वाटते. आत्ता मी मॅद्रिदमध्ये फिरत होतो आणि एकटा फिरत होतो मी तिथे, आणि मॅद्रिदच्या रेना सोफिया हे मॉडर्न आर्टचं म्युझियम आहे. पिकासोचं तिथे एक खूप चांगलं चित्र आहे, हर्ली पिकासो खरं तिथे. तर तिथे सगळी लहान मुलांची, मी कधी विसरणार नाही, किती लहान असतील, पहिली दुसरी साधारणतः मुलं असतील, ती ट्रिप घेऊन शिक्षिका आली होती. ती सगळी मांडी घालून बसली आणि गर्निका हे जे प्रख्यात चित्र आहे त्याच्या समोर ते युद्ध आणि हे काहीतरी शाळेत सांगितलं असावं, पण ती ज्या एकताने ती बघत होती आणि मध्येच काहीतरी छोटं लिहित होती. तर मी काय बघत होतो, तर काही नाही, ते आता गुगल लेन्समुळे लगेच ट्रान्सलेट मिळतं. मी माझा मोबाईल लावला, व्हेरी नाईस, व्हेरी गुड, एवढंच लिहित होती ती छोटी पोरं. पण हे लक्षात घ्या की ही जी दृश्य जाणीव असते ती युरोपात किंवा अनेक संस्कृतींमध्ये लहानपणापासून वाढवली जाते. आपल्या इथे भारतात आता तुम्ही कुठल्याही 15 वर्षाच्या पासून पुढे 30 पर्यंतच्या वयोगटातल्या मुलाचा बघा, त्याचा फोटो चांगलाच असतो, त्याचा सेल्फी चांगलाच असतो, त्याला स्टोरी चांगलीच करता येते. खरं दृश्य जाणीवच समाज माध्यमाने अख्खी आणली आपल्या समाजात. हा खूप अतिशय सकारात्मक बदल झाला. म्हणजे मी चित्रातलं नाही याचं मला नेहमी दुःख होतं की मला काहीच चित्र काढता येत नाही. म्हणजे ते माझ्या वडिलांनाही येत नाही, त्यामुळे जेनेटिक असं आपण चेष्टेला मी म्हणतो की त्यांनी ते किस्सा सांगतात तो आज सांगतो की ते महाडला शाळेत होते, तर त्यांना कोंबडीचं चित्र सांगितलं, त्यांनी टोपली काढली. मग त्या सरांनी तिथे विचारलं, पण माझी आजीच त्या शाळेत शिक्षिका, तर सरांनी विचारलं की कुठे आहे कोंबडी, तर यांनी पुन्हा त्या उत्तरपत्रिका तपासायला तर लिहून पाठवलं की ती टोपलीत आहे. तर त्यांनी लिहिलं गुण देखील टोपलीतच आहे, मार्क देखील टोपलीतच. असे शिक्षक असल्यामुळे तेच मला ते येत नाही, पण ॲप्रिशिएट तरी करता येतं. आणि मगाशी म्हटलं तसं मैत्रीच्या आणि प्रेमाच्या अनेक शक्यता समाज माध्यमात, आणि याकडे आपण खूप कधी कधी नकारात्मकरित्या बघतो. मला असं वाटतं की प्रेमाची, मैत्रीची एक मूलभूत तहान असते, आणि जर तुम्हाला तुमच्यावर लादलेल्या किंवा तुम्हाला मिळालेल्या नात्यात ते जर सुख किंवा सॅटिस्फॅक्शन मिळणार नसेल, तर समाज माध्यम नसतानाही तुम्ही दुसरे पर्याय शोधायचा. आता ते सहजतेने शोधले जातात की त्याची कॉम्प्लिकेशन्स येतो, मी तोट्यांकडे येतोच, घाबरू नको, फायदे संपत आले. पण म्हणजे आमची पिढी काय होती, तर डीडीएलची पिढी होती, म्हणजे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. म्हणजे एकदाच तो शाहरुख, ती काजोल, म्हणजे एकदाच माणसाला प्रेम होतं, ते एका आयुष्यात एकदाच प्रेम होतं, एकाच व्यक्तीवर होतं. अशी सगळी भ्रामक समजूत माझ्या 20च्या 25च्या मित्रमैत्रिणींनी दूर काढले माझ्या. म्हणजे मी त्यांच्या प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशनला गेलो नाही, पण ते सगळे मला सांगतात की आयुष्य बरंच असतं, त्यात बरीच ये-जा असते लोकांची आणि बरेच प्रकार असतात प्रेमाचे. पण मी आपलं श्रवण भक्ती करतो आणि ठीक आहे, चाललंय, मटेरियल मिळतं मला त्यांना. या सगळ्याचे तोटे काय आहेत हे आपण बघूया, कारण ते आहेत. तोटे म्हणण्यापेक्षा मुळे मर्यादा आहेत म्हणजे त्याच्या. तर जे आता सगळं जे बोललो ना त्याच्यात थोडं उलट येणार आहे की जसं अभिव्यक्तीचं लोकशाही करत आहे तसं संपादनाचा अभाव हा तोटा आहे ना. की इथे जसं आता आशुतोषजी त्यांच्या भाषणात बोलले की, किंवा हे देखील सर जेव्हा बोलले की एक मासिकात लिहिल्याने एक शिस्त लागते, संपादक देतो. आणि मी स्वतः त्याचं, म्हणजे मी लोकसत्तामध्ये सदर लिहिताना आधी पात्रे सर असतील, लता मॅडम असतील, त्याच्यापूर्वी अगदी राम जगताप होता, खूप मूळ कुबेर सरांबरोबर खूप माझ्या गप्पा व्हायच्या. म्हणजे पुस्तकांचं देखील मुळारंभ झाला तेव्हा सदानंद बोरसे सर होते, श्रद्धा दामले त्यावेळी तिथे होती राजहंसला. आम्ही किती चर्चा केली, आणि मी तर एडिटर्स रायटर आहे, मला खूप आवडतं हे सगळं करायला. अगदी आता विशित देखील मेधा राजहंसांनी मी नेहमी प्रस्तावना लिहितो, त्यांनी वाचली आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी काही मला मेसेज आला, तर मला कळलं की काहीतरी नाणं आपलं वाजलं नाही, चांगलं नाही. मी फोन केला, म्हटलं अहो चांगली नाही का झाली प्रस्तावना. त्यामुळे अप्रतिम झाली आहे, पण आपण पुस्तकात नको केला, कारण या पुस्तकाची धाटणी वेगळी, याला तो एखादा उपसंहार त्याच शैलीतला, आणि मी तो लिहिला. ही संपादकाची नजर असते, तो अख्खं वेगळं लेखकाला जे दिसत नाही ते संपादक दाखवतो. तर फेसबुकवर काय आहे, संपादक फेसबुक किंवा इंस्टावर संपादक नाही. त्यामुळे मग तो कवी असतो, तो कॉलेजचा हिरो असतो, तो आपली एक कविता लिहितो काहीतरी टला टल जोडून, आणि एकदम एका मिनिटात 100 हृदय येतात. तर मग तो मला येऊन सांगतो, आशुदा बघ माझी काय भारी कविता. म्हटलं अरे 50 ते पोरी तुला तू आवडतोस त्यांना म्हणून हृदय दिली आहे, कवितेला नाही येत हृदय, तुला आहेत ती हृदय, ती घे तू, त्याचा आनंद कर, पण कविता बोर आहे. हे तर हे जे जजमेंट देणं असतं यांनी फसगत होऊ शकते असं मला वाटतं. शुभांगी बागडे म्हणून सामना जे वर्तमानपत्र आहे त्याच्या पुरवणीचं संपादक आहे. मी शुभांगीला विचारलं, तिचं मी छोटा एक कोट घेतो
तिने लिहिलंय की लोकप्रियता आणि आर्थिक लाभ असा दुहेरी फायदा या सगळ्या माध्यमातून करणं शक्य आहे. पण हे करताना लोकप्रियता सवंगतेकडे झुकणार नाही याची काळजी करायला हवं. कुठे थांबावं हे कळलं पाहिजे. अन्यथा प्रसिद्धीची, लोकप्रियतेची ओढ, त्यातला आतताईपणा या गोष्टी नैराश्य आणणाऱ्या, सामाजिक एकाकी पण देणाऱ्या असतात. महत्वाकांक्षा असावीच, पण त्याच्यातला क्रक्स तुटू न देण्याची जबाबदारी आपलीच, असं अतिशय तिने मार्मिक लिहिलं आहे. त्यामुळे दुसरा हा पहिला मुद्दा झाला की इन्स्टंट प्रसिद्धीची चटक आणि अभिव्यक्तीच्या संपादनाचा अभाव. दुसरं प्रत्यक्ष संवादाची कमी झालेली आस. म्हणजे असं असतं की व्हॉट इज ते असं ना समानार्थी विरुद्धार्थी. तर व्हॉट्स अपोजिट ऑफ सोशल मीडिया, अँटोनिम काय त्याचा? तर व्हॉट्स अपोजिट ऑफ सोशल मीडिया, सोशल लाईफ. की आज मी कित्येक काळानंतर इथे असा प्रेक्षक वर्ग बघतोय जो माझ्याकडे बघतोय, फोनवर कमी बघतोय. नाहीतर ते मध्ये मध्ये मला दाद देतात आणि त्यांचं वेगळं चालतं. इतके आपण मल्टी टॅलेंटेड झालोय भारतीय लोक. तर हा जो भाग आहे की सोशल लाईफच तुमचं खरंच आहे, सामाजिक संवाद आहे, तोच नाही सर. तिसरं, मी म्हणलं तुम्हाला की प्रेमाच्या आणि मैत्रीच्या सगळ्या शक्यता समाज माध्यमात येतं, पण स्पर्शाचं गाणं अतृप्तच राहतं. त्या अर्थाने ते आभासीच आहे. कुठलंही समाज माध्यम आणि स्पर्श म्हणजे काय अगदी रोमॅन्टिक प्रेमाचे स्पर्श असंही म्हणत नाही. तुम्ही काहीतरी तुमचा निकाल येतो आणि वाकून नमस्कार करता तुमच्या आजी आजोबांना आणि ते पाठीवर हात ठेवता, हा जो स्पर्श आहे. किंवा इरावती कर्व्यांनी त्याच्यावर मी लिहिलेलं स्पर्शाचं जे गाणं आहे, तर स्पर्शाचं गाणं या समाज माध्यमात नाही, अजिबात नाही. आणि ही फार मोठी मर्यादा आहे त्याला. अजून तरी पुढे टेक्नॉलॉजी काय होईल आपल्याला माहित नाही. त्याचा आत्ताचा तोटा काय मला दिसतो की त्या स्पर्शाच्या तहानलेले जे लोक आहेत ते तिथे येऊन त्यांची गंभीर शारीरिक मानसिक फसवणूक अनेकदा होताना आपण बघतो. अनेकदा बातम्या तुम्ही वाचत असाल, काय लोक एका छोट्या त्या स्पर्शाच्या सुखासाठी अख्खे बँक अकाउंटचे डिटेल्स देतात समोरच्या माणसाला. मला आश्चर्य वाटतं, पण हे घडताना आपण बघतो. त्यामुळे ही आर्थिक, शारीरिक, मानसिक फसवणूक, स्कॅम्स हे एक मोठं जग. तिसरं आहे ते डिसइन्फॉर्मेशनचं वॉर आहे. माहिती मिळते तसंच नसलेलीच माहिती येते, चुकीची माहिती येते, पेरलेली माहिती येते. आता सगळे लोक याला खूप सध्या ब्लेम करतात की हे सोशल मीडिया याला कारणीभूत आहे. हे मात्र खरं नाही. मी आत्ता फेसबुकवर जेव्हा टाकलं तेव्हा मोहिनी कुलकर्णी, मोहिनी लिमये मोडक, माझं लिहिलेलं नाही मी, त्यांनी मला सांगितलं की 2000 वर्षांपूर्वी रोममध्ये जेव्हा गृहकलह झाला 2 पात्यांमध्ये, तेव्हा त्या एका सरदारांनी दुसऱ्याचं कुठेतरी लफडे अशी कंडी पेरली आणि त्या राजकारणात तो पुढे गेला. म्हणजे काय, ती दॅट वॉज डिसइन्फॉर्मेशन. ही वृत्ती मानवी आहे, ते राजकीय वृत्ती आहे ती. आता त्याचं फक्त एक्सटेन्शन असं आलं की पूर्वी ते रोममध्येच राहत असेल तर आता ते कोथरूडमध्येही बातमी येते एका मिनिटात. ज्या एका मिनिटाला रोमन माणसाला ती कळते त्याच मिनिटाला ती कोथरूडमध्ये आपल्याला कळते, कर्वेनगरमध्ये आपल्याला कळते. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आणि एक आमचा ओंकार मोठेगावकर मित्र आहे, त्यांनी चांगला एक मला मुद्दा पाठवला की लहान मुलांचा प्रसिद्धीसाठी वापर आया करून घेतात, आया किंवा वडील. फार गंभीर आणि खरंच आहे मुद्दा. मला तर ते चाइल्ड लेबरच वाटतं, मला ते मुलांचं शोषण वाटतं. आणि इन्स्टावर वगैरे मोनिटायझेशन आहे, आई वडील पैसे मिळवतात. तुमच्या 3 वर्षाची काहीतरी प्रतिभा असते ती वापरून घेऊन त्या मुलाला, त्या फुलाला तुम्ही फुलू द्या ना, तो अवसरच तुम्ही देत नाही. ती कळी इकडनं कशी दिसते, तिकडनं कशी दिसते हेच तुम्ही दाखवत राहा. आणि वृद्धांचाही वापर करतात. आमची एक आहे ओळखीची मुलगी, ती तिच्या आजीचा इतका वाईट वापर मी करताना बसतो. तो वाईट आहे हे मला असं कधी कधी वाटतं हे समाजाला कळतच नाही का की हा वाईट वापर आहे. असंही मला वाटतं की ती कुठल्याही वाढदिवसाला आजीला घेऊन नसेल, अजून कुठेतरी जाते, काहीतरी तिच्या आजीचे मुके घेते, हे घेते. तर त्या पेशंट आहेत आमच्या ओळखीच्यातली, तर त्यांना सहज विचारलं, अहो तुमचं ते इन्स्टावर असतं, त्यांना ना इंस्टाग्राम माहीत होतं ना आपली नात तिथे टाकत ते काही माहिती होतं. हा तर मला व्यक्तिगत स्वातंत्र्याचाच भंग वाटतं की आपण कुठल्या तरी घरातल्या गाऊनमध्ये होत, म्हातारे होत, कुठल्याही बाईला किंवा पुरुषाला आत्ताच्या काळात समाजासमोर जाताना तो एक बेसिक भांगदम हे करेल, कोणाला असं अजागळ राहिल्यासारखं होईल. आणि जेव्हा त्यातनं मोनिटायझेशन मिळवतात, अनेक सेलिब्रिटीज ही युक्ती वापरताना तुम्हाला दिसते. समाज माध्यमांची व्यसनाधीनता आहे आणि अवलंबित्व आहे, याच्यावर मी काही फार बोलायची गरजच नाही. आणि फोमो आहे, म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट, तो समाज माध्यमात आहे. एक अजून इंटरेस्टिंग सांगतो, मी डॉक्टर असल्यामुळे काहीतरी वैद्यकीय ज्ञान तुम्हाला नवं देऊ दे. सोशल मीडिया डिस्पॉर्निया नावाचं एक कंडिशन आहे. प्लॅस्टिक सर्जन्स माझे काही काही मित्र आहेत ते मला हे सांगत असतात की आता त्यांच्याकडे पेशंट येतात, ते म्हणतात की आमचा इन्स्टावर फिल्टर लावून जसा चेहरा आहे तसा आम्हाला हवा आहे. हे खोटं नाही आहे. मी दिनांतमध्ये माई मंगेशकरमध्ये मी आपल्याच भागात काम करतो.
हे इथे इथलेच लोक येऊन इथे तरुण मुलं मुली पुरुष स्त्रिया हे सांगतायत. हे इतकं गंभीर आहे की तुमचा जो म्हणजे एक वेळ मी हे समजू शकतो की माझं नाक बसतंय तर तुम्ही माझं नाक सरळ करा. हा, हे मी समजू शकतो की रायनोप्लास्टी करा, की बाबा माझं फॅट जास्त आहे थोडं फॅट करा. दॅट्स वाय म्हणजे प्लास्टिक सर्जरी तीच आहे. तर सौंदर्यवर्धनाचं जसं मेकअप आहे तसं प्लास्टिक सर्जरी त्याचं एक्सटेन्शन आहे. पण जो माझा फिल्टरमध्ये जसा मी दिसतो फिल्टर लावून तसं मला करा, हे गंभीर मानसिक आजारच मला आहे. हे आता नवं सोशल मीडिया डिस्फॉर्मिंग आहे. साधना कुलकर्णी म्हणून मॅडमनी एक मला कोट पाठवला, तो मी वाचून दाखवणार आहे. या सगळ्याचं सार सांगतो. त्या लिहितात, आजचा समाज हा मेंढरांचा कळप झाला आहे. इतर जसं वागतात तसंच आपण वागायचं हे चुकीचं मानक प्रस्थापित होत आहे, जे फार गंभीर आहे. आजच्या आत्मकेंद्रित आणि मोबाईलवर पडीक व्यक्तीला सतत इतरांकडून कौतुक, मान्यता, लाईक्स याची गरज असते. सतत पोस्ट वाचून दुसऱ्यांची तुलना देखील केली जाते. स्वतःविषयीचं मत लोक इतरांच्या नजरेतनं ठरवतात आणि म्हणून चांगलं होण्याची केविलवाणी धडपड सुरू असते. म्हणूनच अनेक समूह तयार होतात. सदोदित काहीतरी पोस्टायला हवं ही मनोवृत्ती वाढली. जिंकलेल्याला टाळ्या पाहिजे, हरलेल्याला खांदा पाहिजे, लिहिणाऱ्याला कमेंट पाहिजे, कवितेला दाद पाहिजे, फोटोंना इमोजी पाहिजे, विनोदाला स्माइली पाहिजे, वाढदिवसाला GPU HBD पाहिजे आणि मेल्यावर RIP पाहिजे. आपण आपल्या आभासी आटपाट नगरात सुखाने नांदतो आणि गातो. सासू म्हणते, माझा फोटोला लाईक कर ग सुने, मग जा आपल्या माहेरा. सून म्हणते, 4 इमोजी टाकल्यात हो सासूबाई, आता तरी जाऊ दे माहेरा. असं साधना कुलकर्णींनी अतिशय सुंदर लिहिलंय. आम्ही जेव्हा याचं शीर्षक बोलत होतो तेव्हा फार अडचण आली की पटकन छोटं चांगलं सुचणार. पण मी त्यावेळी एक म्हटलं की आयलोमा पैलोमा समाज माध्यम देवा, हीच वेळ आली आहे. तर ते साधनांनी तेच लिहिलं. सोशल डायलेमा नावाची डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर जरूर बघा. थोडी आपण म्हणू जास्तच कधी एक लॉबिंग असतं त्यात, ते आपण गृहीत धरून देखील. त्यातलं एक मला सांगायला आवडेल. जेरोम लेनियर म्हणून कलंदर व्यक्ती आहे. इज अ फाउंडिंग फादर ऑफ व्हर्च्युअल रियालिटी. हे फार महत्वाचं आहे. तो काय सांगतोय आणि तो कोण आहे. जी व्हर्च्युअल रियालिटी बिहार तुम्हाला आता जे सगळं येणार आहे त्याचा जो फाउंडिंग फादर आहे हा शास्त्रज्ञ माणूस कलंदर आहे. त्याचे असे केस त्या वेणा बांधलेला अशा त्याच्या गुडघ्यापर्यंत आलेले असतात. अतिशय कलंदर. तो असं म्हणतो की वी आर बिंग हिप्नोटाइज्ड लिटिल बाय लिटिल. वी आर बिंग हिप्नोटाइज्ड लिटिल बाय लिटिल बाय टेक्निशियन्स वी कॅन्ट सी फॉर पर्पजेस वी डोंट नो अँड वी आर ऑल लॅब ॲनिमल्स नाव. आपण सगळे प्रयोगशाळेतले उंदीर झालो. हे इतकं त्याचं खरं आहे. आणि लिटिल बाय लिटिल हे महत्वाचं. प्रत्येक वर्षी काहीतरी अपडेट येते सगळ्या समाज माध्यमात. आधी फेसबुकवर आपण जायचो. मला आठवत आहे की माझ्या एकदा मावशीने का कोणीतरी असं लिहिलं की आशू रात्री हा डबा घेऊन जा. हे फेसबुकवर पोस्ट आहे. माझ्या मेमरीत आली होती ती अगदी जेव्हा फेसबुक सुरुवात. आणि तुम्हालाही हा अनुभव असते की असे पोस्ट आहे ती म्हणजे खासगी मेसेज वगैरे कल्पनाच नाही. तसंही भारतीयांना त्यात कमीच असतात. पण एकूण तरी ती रात्री येताना हा डबा घेऊन जा वगैरे असं ही पोस्ट होती. इथून नंतर एक मध्ये फेसबुक होतं जे ऑर्कुट सारखं होतं, तिचं निखळ मैत्रीचं होतं. मग तुम्ही बघा हळूहळू जाहिराती आल्या. मग त्यावेळी आपल्याला थोडा वैताग आला पण सवय झाली. त्यानंतर आता आपण काही बघतो तेव्हा ते जाहिरातीच आधी असतात. आणि रील्स तर असं आहे की तुम्ही एकदा जो विषय कुतूहलाने बघता त्यावरच सुरू होतो सपाट. त्याच्यामुळे हा एक मोठा प्रश्न आहे. थोडा वेळ कमी पटपट एक काही मुद्दे सांगतो. 8 वाजत आले. 5-10 मिनिटं चालेल. अजून 10 मिनिटं. बदलती भाषा आणि समाज माध्यम हा मला फार महत्वाचा विषय आहे इथे मांडायचा आहे. इथे तरुण आणि सिनियर कथा लेखक आहेत, इथे बाकीचे ज्येष्ठ लेखक आहेत, वाचक मंडळी आहेत. मला हे बोलायला आवडेल की आपण कुठून कुठे चाललोय. की ते भीमपेटकाच्या भोपाळच्या जवळच्या गुहांमध्ये चित्र होते. सगळ्या जगभराच्या गुहांमध्ये चित्र असतात. का होती तर चित्रभाषाच होती तेव्हा. त्यानंतर हळूहळू बोलता यायचं माणसाला पण लिहिता यायचं नाही. आणि मुळात प्राण्यांना अभिव्यक्त व्हायला भाषा नाही. माणसाची म्हणजे बर्नार्ड शॉ जसं पिग्मॅलियन मध्ये म्हणतो तर मोस्ट आर्टिक्युलेट गिफ्ट फॉर ह्युमन काइंड इज स्पीच. तर ही इतकी आर्टिक्युलेट गिफ्ट आहे आपल्याला. तर आपण बोलायचो मग लिहायला लागलो. मग लिप्या अनेक तयार झाल्या, भाषा अनेक तयार झाल्या, काही गेल्या पुन्हा नव्याने तयार झाल्या, संकर झाला, भाषा संकर झाला. या सगळ्यात आपण कुठून कुठे आलो की मला आनंद झालाय हे दाखवण्यासाठी त्या शब्दाला 10 प्रतिशब्द तयार झाले. त्याला 10 वाक्यांच्या वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन्स करता यायला लागल्या. त्यात उपहास जोडता यायला लागला. म्हणजे लेखी याच्यात देखील अनेक मजा आल्या, बोलीत तर कितीतरी होते. आणि आता आपण कुठे चाललोय तर काहीतरी मी मेसेज पाठवतो समजा
तर आणि खरंच आपण घाईत असतो, म्हणजे उद्धटपणा नाही पण घाईत असतो. जसं यांनी मला पाठवलं, मी कथा पाठवलेल्या आहे, मी नमस्काराचं चिन्ह पाठवलेलं कारण मी पेशंट करत होतो, मला लिहायला त्या क्षणाला वेळ नव्हता. तर म्हणजे पण काय झालं, म्हणजे भाषेचा संकोच केला गेला. हे चिन्ह जेव्हा माझ्याकडे नव्हतं तेव्हा मला लिहायलाच लागलं असतं की नाही यांना की हो मिळाल्या. नाही मी लिहिलं. का नाही लिहिलं? कारण आय हॅव दॅट इमोजी. सो नागपूरला विदर्भ साहित्य संघात मी 1-2 तासाचं मोठं व्याख्यान अगदी अकादमीय स्वरूपाचं केलेलं इमोजी लिंग्विस्टिक्सवर, कारण तो माझा इंग्रजीमधला अभ्यासाचा अकॅडमिक्समधला विषय. इमोजी लिंग्विस्टिक्स इज अ न्यू ब्रांच, इमोजीचं भाषाशास्त्र. आणि त्यातले काही मुद्दे सांगतो, जसं विवन एव्हान्स म्हणून अतिशय मोठा भाषाशास्त्रज्ञ, तर तो काय म्हणतो की इमोजीमुळे भाषेचं रायटिंग कलरफुल झालंय. हा खूप इंटरेस्टिंग आहे त्याचं जे विशेषण आहे कलरफुल, म्हणून मी त्याचं मराठी भाषांतर केलं नाही. की तुम्ही बघा आता आपली वाक्य असतात तर त्याचा एक फॉन्ट असतो काहीतरी एक ठरलेला, लिखित एक प्रत्येक लिपीची चित्रही असतातच. पुन्हा तमिळ लिपी आपण म्हणतो चकल्यांची लिपी आहे असं असतं, पण त्याच्यानंतर कलर नव्हते ना, या इमोजीमुळे कलर्स आले. इट हॅज बिकम अ न्यू कलरफुल वे ऑफ रायटिंग. दुसरं असं आहे की इट इज अ सॉर्ट ऑफ एनहान्स्ड अल्फाबेट फॉर द डिजिटल एज. म्हणजे तुमची जी व्यंजनं होती, कन्सोनंट्स आणि वॉवल्स होते, त्यातलं एक नवं अल्फाबेट हे तयार झालं इमोजी. कसं हे साधं साधं एक सरळ उदाहरण देतो की समजा इथे आत्ता एखादी व्यक्ती आहे आणि तिला कोणाचा तरी मेसेज आला की अरे चल ना बाहेर पड प्रोग्रामचा. तर आता त्याला समजा बरं वाटतंय माझं भाषण, तर तो म्हणतो येतो, हा एवढंच पाठवतो. मग तिकडनं विचारतो की चांगलं चालू आहे का, असं तो माणूस समजा विचारतो. तर आता हे इंटरेस्टिंग आहे. मग यांनी समजा लिहिलं चांगलं चालू आहे प्लेन, तर त्याचा अर्थ चांगलं चालू आहे. यांनी समजा चांगलं चालू आहे असं लिहून वरती असं असलेलं इमोजी केलं, तर याचा अर्थ काय अवघड आहे, कोणामुळे मी तरी इथे थांबलो. भाषा तीच आहे हा, पण एका इमोजीने अर्थ निष्पत्ती बदलली. त्यांनी समजा चांगलं चालू आहे असं लिहिलं आणि त्याच्यानंतर खूप अशी हृदय वगैरे टाकली, तर याचा अर्थ खूपच चांगलं चालू आहे. म्हणजे तो खूपच शब्द आला नाही, आता ते इमोजी आलं. लक्षात घ्या, इमोजीनी अर्थ निष्पत्ती बदलते. द होल लँग्वेज इज गोइंग टू गेट चेंज्ड बाय इमोजीज. सुदर द बेटर हे आपल्याला कळेल आणि आपण योग्य इमोजी वापरू. माझ्या एका पेशंट आजी होत्या, त्यांना काहीतरी लिहायचं होतं की बहुतेक त्यांना जीभ चावली गेली हे केलं, तर त्यांनी आरक्त रंगाची जीभ मला बरीच पाठवली. मग त्यामुळे त्यांना मला सांगायला लागलं की हे बरंच रोमॅन्टिक इमोजी आहे, हे एखाद्या तरुण मुलीने पाठवलेलं मला आवडेल, पण हे तुम्ही कृपया दुसऱ्यांदा पाठवू नका. तर कृपया इमोजीचा अर्थ ध्यानात घ्या आणि वापरा. मुखी चुंबने नयनी हृदय नावाचा मी लेख लिहिला होता, तो वा म्हणताना पुस्तकात आहे. मला नेहमी वाटतं की महाकवी कालिदासांनी समजा त्या काळात इमोजी असतील तर वापरलं असती ही सगळ्या लोकांनी. त्यांनी आभाळाकडे बघत शतचुंबनांचे इमोजीज टाकले असते. किंवा आमच्या लाडक्या शेक्सपियरनी, ते अश्विनी मॅडम आहेत इंग्रजीच्या, तर आपलं सीट जेसिका सीट अपॉन द बँक्स आहे सगळं, तर सीट जेसिका म्हणताना खाली त्यांनी नक्कीच किसचे बरेच इमोजीज पुढे जोडले असते. पण मग त्यानंतर सीट जेसिकाच्या पुढचं बहुतेक लिहिलंच गेलं नसतं जे अजरामर शेक्सपियरनी लिहिलंय. हा माझा मुद्दा आहे की भाषेचा संकोचही होतोय, पण भाषेत मजा देखील येते. आय एम नॉट व्हेरी निगेटिव्ह अबाउट दिस, इट इज फन. एक वेगळं मिळालं. शेवटचे 2 मुद्दे, वयोगट आणि समाज माध्यम. पटकन सांगतो. काही लोक म्हणतात की फक्त तरुण मुलं वापरतात वगैरे, तुम्हालाही माहिती सगळे वापरतात. एक किस्सा सांगतो आणि पुढच्या मुद्द्याकडे येतो. आमचा एक मित्र आहे, तो म्हणाला अरे काय आता असं तू अडचण झाली यार. म्हणलं काय झाली? कधी आली तरी माझी आई फोनवरच असते. तर मी त्या दिवशी रात्री 1:30ला आलो मित्रांबरोबर, तरी माझी आई फोनवरच होती. तर मी शेवटी वैतागून घरातलं वायफायचं बटन बंद केलं आणि तिला सांगितलं झोप. आणि मी नंतर झोपेतनं थोडंसं वॉशरूमसाठी पुन्हा उठलो आणि बघितलं तर पांघरुणाच्या आतनं पांढरा मंद प्रकाश तेवत होता. तर म्हणलं अरे लेखा त्यांना मोबाईलवर त्यांचा डेटा असणारच आहे. त्यामुळे तर हा जो भाग आहे, सगळ्या वयोगटातले लोक माध्यम वापरतात आणि सगळे आर्थिक स्तर वापरतात, सगळे ग्रामीण शहरी सगळे सामाजिक स्तर वापरतात. म्हणजे यात मी खोलात जात नाही वेळ कमी असताना. काय काळजी घेऊया. आमचा सर्वेश मित्र आहे नागपूरचा, सर्वेश फडणवीस, त्यांनी मला एक लगेच सांगितलं की दादा तू हा एक मुद्दा सांग की ट्रेंड फॉलो करण्याऐवजी ट्रेंड सेटर व्हा. म्हणलं वा चांगला मुद्दा आहे, मी सांगतो. आणि खरं आहे की काहीतरी ट्रेंड येतो, अमुक गाण्यावर असं असं नाचायचं. अरे का? जसं सुनीता देशपांडेंनी त्यांच्या ह्याच्यात लिहिलंय की त्या त्यांच्या पुतणीला का भाचीला सांगतात की अगं तू नऊवारी साडी घालून जा फॅशन शो. ती म्हणते नऊवारी, कारण तिच्या धाडस नसतं ते त्या पुतणीत किंवा भाचीत. नऊवारी ही फॅशन म्हणू शकते जर तुम्ही कॉन्फिडेंटली केलात तर. दॅट विल बी अ न्यू ट्रेंड. यू हॅव टू बी न्यू ट्रेंड सेटर. माझ्या काही टिप्स आता पटपट. पहिलं म्हणजे फोनवर नोटिफिकेशन बंद करा.
आता हे काय सांगतो, तुमच्या सगळ्या अँड्रॉइड असू दे ॲपल असू दे, नोटिफिकेशनचा पर्याय आहे. इथे नोटिफिकेशन सगळ्या सोशल मीडियाच्या याच्या ॲपमध्ये जाऊन नोटिफिकेशन बंद करायचं. आपण काही करताना व्हॉट्सॲप काय सारखं वर येणार मेसेज आणि ते अर्धवट दिसलं की तुम्ही टेम्प्ट होता आणि तुम्ही ते दाबता का? तुम्ही स्वतः व्यक्त आहे ते तसंही तुम्ही जाऊन बघणारच आहात ना व्हॉट्सॲप. मी म्हणत नाहीये बघू नका, पण नोटिफिकेशन हा सगळ्यात मोठा त्यांचा सेलिंग पॉईंट आहे आणि आपण त्या अर्थाने लॅब ॲनिमल्स. त्यामुळे सगळी नोटिफिकेशन कोणाची तरी तांत्रिक मित्राची मैत्रिणीची मदत घ्या आणि टर्न ऑफ ऑल नोटिफिकेशन. काही गरज नाही. अगदीच प्रेमात डायर असेल तर तिला सांगा बाई फोन कर, मी नोटिफिकेशन ऑफ केलं. दुसरं, फॉलो राईट फीड. फीड तुम्ही काय बघता त्याचंच येतं. तुम्हाला फ्लॅट एखादं बघायचं असेल की सगळं फ्लॅटच सुरू होतात तुम्हाला दिसायला. त्यामुळे स्वतःहून तुम्ही जरा चांगले विषय सर्चमध्ये टाका. तुम्हाला जर चांगली चित्र रेब्रॉची समजा पाहिजे तर तो टाका सर्च. त्याच्या 2-3 पोस्टला जाऊन लाईक करा की त्या समाज माध्यमाला कळतं की हा बहुतेक पोटेन्शियल आहे. तुम्ही काही 1 कोटीचं चित्र घेणार नाही, पण त्याला उल्लू बनवा ना तुम्ही. झुकरबर्गला तुम्हाला चित्र चांगली पाहिजे. तुम्हाला समजा स्पोर्ट्स आवडत असेल, तुम्हाला बॅडमिंटन आवडत असेल, टेनिस आवडत असेल, ते शोधा तुम्ही. तुमच्या समोर ते आपोआप येणार नाहीये. यू हॅव टू सर्च अँड देन इट विल अपीअर. फॉलो राईट फीड. तिसरं, दिवसाचे समाज माध्यमांसाठीचे तास आणि वेळ ठरवून घ्या. आपल्या सगळ्या मोबाईलमध्ये आजकाल सोशल मीडिया वेळ येतो, तर 2.5 तास हे खूप स्मार्टली आपण डेलिगेट करू शकतो. सगळी तुम्हाला जी काही प्रसिद्धी रिकॉग्निशन हवी ती 1 तासात मॅनेज करता येते सगळ्या माध्यमांवरची. एक वेळ त्याला ठरवून घ्या. सगळ्यात ॲडिक्टिव्ह, चौथी टीप अशी जे सगळ्यात ॲडिक्टिव्ह आहे ते रील्स आहेत आणि निरर्थक व्हॉट्सअप स्टेटस आणि स्टोरीज आहेत. तर मला माझा फार अडचणीचा मुद्दा आहे तो. आपला समाज किती स्टोरीज बाबत सेन्सिटिव्ह आहे. माझा वाढदिवस आता आहे 5 जूनला. काय होतं, सगळीकडनं खूप संपर्क क्षेत्र मोठं आहे आणि सगळ्या गावातलं आहे. तर फोन येत असतात, हे असतात, म्हणजे मला थकवाच येतो आजकाल कधी कधी. तर दुसऱ्या दिवशी आता मला झाले दुसऱ्या दिवशी चिडून मला निदान एक 40 मेसेजेस आले, आम्ही तुझी स्टोरी व्हॉट्सअपवर टाकली, तू पाहिलीच नाहीस. तर मी असं म्हणतो की अरे इन्स्टावर किंवा फेसबुकवर स्टोरी टाकली, तुम्ही टॅग केलं तर मला दिसतं, पण माझ्या मोबाईलवर 11,500 कॉन्टॅक्ट्स आहेत. मी 11,500 नाही बघू शकत स्टोरीज. हे जे ऑब्लिगेशन आहे, हे जे आपल्या समाजात अपेक्षांची अवास्तव एक जी सगळी वर्तुळं तयार होतात, तर ती कुठेतरी आपण ब्रेक करायला पाहिजे. तू प्रेमाने स्टोरी केलीस ना माझ्यावर, पाठव ना मला की मी केली, बघ रे दादा, इतकी साधी गोष्ट. तर ते इगोईक त्यात. त्यामुळे त्या निरर्थक स्टोरी आणि रील वगैरे काही बघा. जर रील इज अ व्हेरी क्रिएटिव्ह मीडियम, पण तुम्ही वापरत का त्या पद्धतीने. शेवटचे 2 मुद्दे. एखादा उपक्रम सातत्याने समाज माध्यमावर राबवा. ते काही वाईट नाही. तुम्ही घरात साधं बागकाम करत असाल, तुम्हाला आवडत असेल, गार्डनवर तुमच्या इथे एक फूल लावलं, आठवड्याने त्या झाडाचे फक्त फोटो टाका. त्यात सातत्य दाखवा, तुम्हाला इतके फॉलोअर्स मिळतील आणि तुम्हाला आनंद मिळेल. तुम्हाला एक अख्खी व्हिज्युअल हिस्ट्री त्या फुल बहर येईपर्यंत तयार होईल. तर हा, आणि मग त्यातही ट्रेंड स्वतःचा तयार करा की सगळे ब्रह्मकमळाचे फोटो टाकतात एक दिवस आलेला, म्हणून आपण कुठला तरी गुगलवरनं घेऊन आमच्या या घरातल्या गच्चीवरचं असं लिहू नका. असेच बरेच असतात. एक तर ब्रह्मकमळ मी पकडलं होतं, जाता सांगतो, ते सिंगापूरमध्ये क्रेझी रिच एशियन पिक्चर आहे, त्यातला तो शॉट होता. इतकी ढळढळीत चोरी लोक करून सोशल मीडियावर टाकतात. तर आम्हाला माहितीये की ब्रह्मकमळ एकदाच फुलतं वर्षात आणि नाहीये तुमच्या घरी, तर तुम्ही जे तुमच्या घरी मोगरा आहे तो टाका. आणि शेवटचा, आपली अस्मिता समाज माध्यमाच्या खुंटीवर टांगण्याची चूक करू नका. दॅट इज माय फायनल वर्ड ऑफ द डे. तुमची अस्मिता हे तुमचं प्रिरोगेटिव्ह आहे, तुमचा हक्क आहे. तुम्हाला समाज माध्यमातले मधले 4 लोक तुम्हाला काय लाईक देत आहेत, हार्ट देतात, ह्यावर तुम्ही स्वतःचं जजमेंट घेऊ नका. नो वन कॅन डिसाइड की तुम्ही कसं आहे. आणि विशेषतः समाज माध्यमांवरच तिथे तुमच्या त्या आणि किती मुद्दे असतात. तुम्ही किती वाजता पोस्ट टाकता, तुम्ही कुठल्या फीडमध्ये आहात, तुमचं मित्रमैत्रिणींचं सर्कल कसं आहे, त्यांच्या अनेकदा तर तुम्ही टाकलं तर फीडमध्ये दिसतच नाही लोकांना. त्यामुळे त्यावर करू नका. शेवटचं एक अगदी आता ऐकवतो आणि भाषण आपण दाखवतो. अजून एक लास्ट मुद्दा, राजकारणात अति जाऊ नका. लोक फार राजकीय सध्या लिहितात, त्या सगळ्याचे आता कायदे तयार झाले. पोलीस तुम्हाला कुठल्याही क्षणी तुमच्या फेसबुक पोस्टवरनं आत टाकू शकतात, याची जाणीव मनात ठेवा. तो काळ गेला की सोशल मीडियावर वाटतं तुम्ही शिव्या टाकायच्या आणि ते लिगल नव्हतंच. आता ऑल सायबर लॉज हॅव टेकन ऑल अकाउंट्स इन टू कन्सिडरेशन आणि तुम्ही आत असू शकता. जर तुम्ही काही वाह्यात लिहिलं तर तुमच्यावर अॅट्रॉसिटी होऊ शकते, काहीही होऊ शकते. त्यामुळे हे भान पाहिजे की आपण पब्लिक प्लॅटफॉर्मवर चव्हाट्यावर लिहितोय आणि बोलतोय.
एक सगळ्यात शेवटचं पुन्हा माझ्या त्या चपराकच्या लेखातलं छोटं एक लास्ट पॅरेग्राफ वाचून दाखवतो की मग काय निष्कर्ष काय निघाला तो दिनेश, तो चिन्या, ते जे सगळं जग होतं, इन्स्टावरची वरात, त्याला ते रेड रोज मिळणार होते, तर तो बिचारा जो हिरो होता तो व्हॉट्सअप कर बनायला गेला, तिथे तो फसलाच बरं का. ते काय मी तुम्हाला वाचून दाखवून देते, मूळ कथा वाचा. मग ते शेवटी तिघं उभे असतात मित्र. भांडारकर रोडच्या पानवाल्यापाशी आम्ही उभे होतो. सोबत असलेल्या चिन्या आणि दिन्याला म्हणलं, अरे पुलंद लिहून बोलून ठेवलंय, तुम्हाला कोण व्हायचं, नागपूरकर, पुणेकर का मुंबईकर. पुढे मी काही बोलण्याआधी चिन्याच्या आतला नागपुरी संबंध जागा झाला. तो म्हणाला, अर्थात आमचं नागपूर बेस्ट आहे, आमचं गाव महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि आमच्या मेट्रो सारखी इथे पुण्यात अजून अख्खी मेट्रो नाही, आमच्या संत्री बर्फी सारखी जगात कुठे बर्फी नाही. मी आणि दिनेश ते ऐकून वैतागत हसत आणि मजेत एकदम ओरडून म्हणालो, आणि हो, तुमच्या फडणवीस मामी गातात तसं जगात कुणी गात नाही. विचारू पोरग एकदम गप्प बसलं. पुण्याच्या माणसाचा नाद करायचा नाही, आधी गप्प बसेल, पण अति अपमान केला तर तुम्हाला तोंडावर आपटेल. पण मग चिन्याच्या पाठीवर नंतर दोघांनी थोपटून त्याच्या नव्या इन्स्टा गर्लफ्रेंडचं आम्ही कौतुक केलं. पुन्हा एकदा त्याला जरा माणसात आणलं, आमच्यात आणलं आणि आधीचाच धागा पकडून म्हणलं, अरे ना इन्स्टावर, ना ट्विटरवर, ना फेसबुकवर, ना व्हॉट्सअपवर नाही मला कोणी पोरगी कोणी काही भेटलंच नाही. आणि कुठलं रेड रोज वगैरे कुठलं फुल साधं आभासी देखील मिळालं नाही. दिनेश क्ल्यू सापडवत म्हणाला, साहेबा आता तुला कोण व्हायचं, इन्स्टा कर, ट्विटर कर, व्हॉट्सअप कर का फेसबुक कर. आम्ही पुलांना स्मरत हसलो आणि एकमेकांचा निरोप घेतला. त्या रात्री दोघा दोस्तांचा निरोप घेऊन थोडा वेळ एकटा चालत होतो. प्रभात रोडच्या कमला नेहरू पार्कच्या गल्लीमध्ये. पुलं इथेच तर पलीकडे राहायचं असं मनात येतो, समोर साक्षात पुलंच हजर. पुलं मिश्किल हसत मला म्हणाले, मग काय ठरलं का मुक्कामाचं गाव, मिस्टर जावडेकर तुम्हाला कोण व्हायचं. आणि मग माझ्याच डोक्यात प्रकाश पडला. मी त्यांना म्हटलं, भाई आधी वाकून नमस्कार करतो. तुर्ताच विचाराल तर त्या 4ही शहरात माझे अकाउंट आहेत, त्या सगळ्या शहरात माझा वावर असतो. मुक्कामाचं ठिकाण मात्र अजून ठरलेलं नाही. जिथे काही लिहिलं नाही तरी समोरच्याला समजेल, स्टोरी, स्टेटस किंवा पोस्ट पाहिलं नाही तरी समोरचा आपलाच आहे हे माहीत असेल, अशा एखाद्या शहरात मला वस्ती करायची. आणि या 4ही शहरात मला अशी शांत जागा मिळतच नाही, सापडतच नाही. पुन्हा हसले आणि पाठीवर हात ठेवत म्हणाले, अरे दलका तर असतोच सर्वत्र सगळ्या काळात, पण आपण मात्र प्रयत्नपूर्वक शांत, आनंदी, प्रसन्न, म्हणजे थोडक्यात तुमच्या पिढीतलं सुपर कूल राहायचं असतं, मनापासून हसायचं असतं. रेड रोज मिळाला तरी नाही मिळालं तरी. सगळ्यात शेवटी फक्त एकदा आभार मानतो मनापासून माधुरीबाईंचे, त्यांच्या टीमचे, तुम्ही इथे मला निमंत्रित केलं आणि सगळ्या प्रेक्षक वर्गाचे खूप खूप आभार. धन्यवाद.